जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. उपस्थित सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. आपण गिरनारी गिरनारी करतो. हा गिरनारी आहे तरी काय, आता आपल्यापैकी बरेचसे नाशिककर गिरनारला निश्चितपणे येऊन गेलेले असतील, पण जे तिकडे आतापर्यंत पोहोचले नाहीत त्यांच्यासाठी हे व्याख्यान आहे. हा गिरनार म्हणजे आहे काय, ज्या ठिकाणी दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यांच्या चरणाचे ठसे ज्या ठिकाणी उमटलेले आहे ते चैतन्यमय स्थान म्हणजे गिरनार. आणि हा गिरनार पर्वत आहे गुजरातमध्ये जुनागड या ठिकाणी हा गिरनार पर्वत आहे. जुनागड पासून 7 किलोमीटर अंतरावर एक ऋषितुल्य पर्वत झोपलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतो. त्याचे नाक, कान, डोळे, जटा सर्व काही तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या दुतर्फा डोंगराच्या रांगा आहेत. डाव्या बाजूला नजर टाकली तर अवघड असा जोगिनीचा पर्वत आहे आणि तिकडे 64 योगिनीचं स्थान आहे. तिथून पुढे जाणार रस्ता भरतवन, सीतावन, हनुमानधारा या मार्गाने जंगलामध्ये जातो. उजव्या बाजूला नजर टाकली तर दातार पर्वत आणि त्याच्या दुर्गम कड्यावर नवनाथांचं जागृत स्थान आहे. आणि गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आलात की तुम्हाला एक भवनाथ मंदिर, शंकर भगवंताचं एक मंदिर आहे आणि बाजूला एक छोटंसं आयताकृती कुंड, 12 बाय 15 असा आयताकृती असणाऱ्या कुंडाची खोली जेमतेम 10 ते 12 फूट खोल आहे. पण त्याची ख्याती मात्र विख्यात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी जाज्वल्य सिद्धयोगी स्नानाला येतात आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष शंकर भगवान स्नानाला येतात. ते आत उतरताना आपण पाहू शकतो पण बाहेर येताना दिसत नाही. आणि ही अनुभूती पाहण्यासाठी त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. आता गिरनार पर्वताला मध्यभागी कल्पून संपूर्ण जंगलातून दऱ्याखोऱ्यातून 42 किलोमीटरची परिक्रमा करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला या परिक्रमेला सुरुवात करतात आणि या 4 दिवसाच्या परिक्रमेमध्ये जवळजवळ 15 ते 20 लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. असं हे चैतन्यमय स्थान आहे गिरनार. आता आपण गिरनारच्या पायथ्याशी आलो. 10,000 पायऱ्या आणि 3 डोंगर ऐकून आपली छाती दडपून जाते. पण पहिल्या पायरीवर नतमस्तक व्हायचं, शरणागती स्वीकारायची, अहंकाराची मीपणाची वस्त्र उतरवायची आणि महाराजांना म्हणायचं की हे प्रभू आपणच मला घेऊन जाणार आहात. आणि दत्त नामाच्या गजरामध्ये 9,999 प्रत्येक पायरीगणी षड्रिपूंची एक एक वस्त्र उतरवत जेव्हा तुम्ही परमोच्च स्थानावर जेव्हा जाऊन पोहोचाल तेव्हा तुम्ही निर्वस्त्र अवस्थेत असाल, म्हणजे दिगंबर अवस्थेत असाल. आणि त्याच वेळेला दत्त दिगंबराचं दर्शन तुम्हाला अभिप्रेत आहे. अन्यथा होतील त्या फक्त वाऱ्या. बरीच जण जातात, भोज्या करून येतात आणि म्हणतात आम्हाला महाराजांचं दर्शन घडलेलं नाहीये. जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात असलेला षड्रिपूंचा कचरा जाणार नाही तोपर्यंत ईश्वर तिथे वास करणं शक्य आहे. मग एखादी वृद्ध स्त्री दत्तनामाच्या गजरामध्ये केव्हा गिरनार परत चढून जाईल तिथे तिला समजणार नाही. पण एखादा अहंकारी तरुण म्हणेल मी हा म्हणता गिरनार पादाक्रांत करेन, तर अशा महाभागांना 500-1000 पायऱ्यांवरून महाराजांनी परतवून लावलेलं आम्ही पाहिलेलं आहे. तिकडे अहंकाराला मीपणाला कुठेही थारा नाही. आता आपण गिरनार परत चढायला सुरुवात करूया. 2200 पायऱ्या चढून गेल्यानंतर राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद या दोघा चिरंजीवी सिद्धयोगाची त्या ठिकाणी तपोभूमी आहे. तिथून पुढे गेलात की 4,000 पायऱ्यांवर नेमिनाथ भगवान म्हणजे जैन तीर्थंकर आणि श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. पहिल्या डोंगराच्या टोकावर म्हणजे 5,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर जागृत असं अंबाजीचं स्थान आहे. अंबाजी म्हणजे पार्वती माता आणि गिरनार पर्वताची बहीण आपल्या भावाच्या रक्षणार्थ तिथे वसलेली आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. अंबाजी पासून आपण समोर नजर टाकली का 2 डोंगर तुमच्या नजरेमध्ये पडतात. पहिला एक गोरक्षनाथांचं शिखर ज्याची उंची आहे 3,666 फूट आणि त्याच्या पुढे दिसणारं गुरुशिखर ज्याची उंची आहे 3,630 फूट. गुरुशिखरावरून समोर नजर टाकली का 3 डोंगर नजरेमध्ये भरतात आणि 3 डोंगरांवर 3 देवी विराजमान आहेत. महाकाली आहे, मध्ये रेणुका बसली, तिच्या बाजूला अनुसया आणि खाली नजर टाकली तर तुम्हाला कुंड दिसतं, एक कमंडलू कुंड. ज्या दत्तप्रभू त्या ठिकाणी तपश्चर्येमध्ये मग्न आहेत आणि त्या ठिकाणी प्रजे दुष्काळ पडलेले आहे, प्रजेचे हाल चाललेले आहेत. अशा वेळेला अनुसया माता त्यांना जागृत अवस्थेत आणते आणि ते आपल्या हातातलं कमंडलू ज्या ठिकाणी फेकतात त्या ठिकाणी साक्षात गंगा उतरलेली आहे आणि ते कमंडलू तीर्थ. त्याच्या बाजूला दिसणारी धुनी ही दत्त धुनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या ही स्वतः दत्तप्रभूंनी प्रज्वलित केलेली धुनी आहे. आपण म्हणाल याला प्रमाण काय, तर एखाद्या सोमवारी सकाळी 6 ते 9 या दरम्यान ही धुनी उघडली जाते. आतमध्ये असलेली विभूती बाहेर काढतात, आतमध्ये मोठे मोठे पिंपळाचे ओंडके टाकतात आणि दत्तप्रभूंना आमंत्रित करतात की प्रभू आता आपण प्रगट व्हा. आणि निमिषार्धामध्ये होळीसारखी प्रज्वलित होणारी धुनी ही महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देऊन जाते. असं हे चैतन्यमय स्थान आहे गिरनार.
अशा स्थानी मी कसा पोहोचलो, तत्पूर्वी मी दत्तभक्तीकडे कसा वळलो. माझा जन्म झालेला आहे चौल या गावी. चौल म्हणजे अलिबाग पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. पूर्वीची चौल चंपावती नगरी, 360 मंदिरं आणि तेवढ्याच पोखरणी, त्यामुळे या स्थानाला दुसरी काशी म्हणूनही संबोधिलं जातं. अशा ठिकाणी माझा जन्म झालेला आहे आणि तिथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रयांनी लहानपणापासून जी मला भुरळ घातली ती आता आजतागायत. माझा जरी जन्म चौलला झालेला असला तरी संपूर्ण शालेय शिक्षण, कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये दादर या ठिकाणी झालेलं आहे. जेव्हा शालेय जीवनामध्ये माझ्या काही मित्रांनी गुरु केले, माझ्या मागे लागले, तूही गुरु कर, गुरुशिवाय मार्ग नाही. मनाला ते पटत होतं, पण दत्तप्रभूंच्या नजरेसमोर कोणी येत नव्हतं. अशा वेळेला एका गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो, चाफ्याचं फूल अर्पण केलं आणि म्हणालो की महाराज, आजपासून आपण माझे गुरु, या लेकराचा सांभाळ करा, आपल्या चरणापाशी बसण्यासाठी मला लायक बनवा. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आमचा गुरु शिष्यांचा प्रवास सुरू आहे. जीवनामध्ये चांगले वाईट दिवस येत असतात. मनुष्य स्वभाव कळत नकळत चुका घडतात. चुका घडल्या की सक्षम गुरु मात्र हातामध्ये दंड करून तुम्हाला चोपून काढतात. असा मार मी महाराजांकडून खाल्लेला आहे. पाठीवर उराण उठलेले आहेत, पण त्याच्या वेदना मात्र महाराजांच्या अंतःकरणावर उमटलेल्या आहेत. आणि आईच्या मायाने पुन्हा त्यांनी जवळ केलेलं आहे. आई आणि बाप या दोघांचं प्रेम ज्या ठिकाणी मिळतं ती गुरुमाऊली, म्हणून आपण गुरुला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. असे सक्षम गुरु जीवनामध्ये मिळाले आणि माझ्या आयुष्याचा इतिहास बदलून गेलेला आहे. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि एशियातल्या लीडिंग कंपनीमध्ये रिसर्च सेक्शनला मला जॉब मिळाला. IIT UDCT सारख्या ठिकाणी ज्ञानार्जन प्राप्त करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या बळावर त्याच कंपनीमध्ये मी टेक्निकल डायरेक्टर झालो. पुढे मनामध्ये विचार आला, ज्या चौलच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे तिकडे आपला काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा, म्हणून शिवम पॉलिमर नावाची कंपनी दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केली. हातामध्ये मार्केटिंग होतं, प्रयत्नवादी होतो आणि ज्ञानार्जन प्राप्त केलेलं होतं आणि त्याच्या बळावर कंपनीला चांगले दिवस येऊ लागले. दिल्ली, अमृतसर, होशियारपूर, लुधियाना, बटाला, हैदराबाद, गुजरात सर्वत्र कंपनीचं मटेरियल जाऊ लागलं. एका कंपनीतून मटेरियल सप्लाय करायला मी असमर्थ होतो, म्हणून वाडा, तारापूर, वाशी अशा 3-3 ठिकाणी फॅक्टरी घेऊन मी चालवत होतो आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर मी जाऊन पोहोचलो. आणि जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचता तेव्हा नॅचरली तुमच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव होतो. तसा तो स्तुतिसुमनांचा वर्षाव माझ्यावर होऊ लागला आणि स्तुती ही अहंकाराची जननी. कुठेतरी त्या अहंकाराला बीजारोपण होत गेलं आणि तो अहंकार वाढीस लागला. आणि अहंकार वाढीस लागल्यावर सक्षम गुरु जे करतात ते दत्तप्रभूंनी केलेलं आहे. हातामध्ये दंड धरलाय आणि अवकाशात भरारी मारणारं माझं विमान निमिषार्धात जमीनदोस्त झालं. चारी बाजूला संकट घोंगावं लागली, चारी बाजूला फसवणूक झाली. समोर करोडो रुपयाची फॅक्टरी आहे पण खिशात पैसा नाही, अशी दारिद्र्य अवस्था निमिषार्धात निर्माण झाली. आणि काल परवापर्यंत जे माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत होते ते माझे मित्र, माझे नातेवाईक, एवढंच काय जन्मदाते आई वडीलही माझ्याकडे तोंड फिरू लागले. प्रत्येकाला हीच विवंचना होती की हा भिकारी आपल्याकडे काही आसनाचं करणार नाही. पण अशा वेळेला मला साथ दिली ती माझे गुरु दत्तात्रयांनी आणि गाणगापूरला जाण्याचे संकेत दिले. गाणगापूरच्या पहिल्या वारीवर जायला निघालो. सोलापूर पर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. सहप्रवासी होते दादरचे स्वामी भक्त. त्यांना मी विचारलं, मला पुढे गाणगापूरला जायचंय, पुढला मार्ग सांगा. ते म्हणाले, कधी तुम्ही अक्कलकोटला आलेला आहात का? म्हटलं नाही, मी प्रथमच या भागात येतोय. म्हणजे आज गुरुवार आहे, अक्कलकोटला मठातून स्वामींची पालखी बाहेर निघेल, ती पालखी अटेंड करा. उद्या तुम्हाला त्याच ठिकाणी मी बसमध्ये बसून देईन, जी बस तुम्हाला गाणगापूरला नेऊन सोडेल. आणि त्याप्रमाणे ते मला अक्कलकोटला घेऊन गेले. स्वामींचं दर्शन घेतलं. संध्याकाळच्या सुमारास स्वामींच्या मठातून पालखी घेऊन काही मंडळी बाहेर येत होती. आम्ही सर्वजण बाहेरच्या रिंगणामध्ये उभे होतो. मनामध्ये विचार तळून गेले, आज किती हे मंडळी किती भाग्यवान आहेत, त्यांना स्वामींची पालखी वाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे. आणि अभागी असे दूर उभे आहोत. अंतःकरणात उमटलेले विचारांचे सूक्ष्म तरल स्वामींनी टिपले आणि पालखी वाहणाऱ्या ब्राह्मणाचं माझ्याकडे लक्ष केलं. त्यांनी मला बोलावून घेतलं. म्हणे, पालखी व्हायचं नाही, ही क्या पालखी, स्वतःच्या नशिबावर विश्वास बसेना. आणि स्वामींची पालखी वाहता वाहता स्वामींनी माझा भार केव्हा हलका केला तेही कळलंच नाही. पुढे मी गाणगापूरला गेलो. पाण्यामध्ये संगमावर जाऊन पाण्यामध्ये स्नानासाठी डुबकी मारली आणि आजूबाजूला वावरणारे संन्यासी पाहून अचंबित झालो. मला वाटला मला झालेला भास असेल. पुन्हा बाहेर आलो आणि पुन्हा डुबकी मारली. ते संन्यासी आलेनाथ, म्हटलंय गाणगापूर काहीतरी विलक्षण दिसते. दुसऱ्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. दुसऱ्या पौर्णिमेला मंदिराच्या समोर असणाऱ्या भीमपटांच्या घरी पहिल्या मजल्यावर मी उतरलो होतो. माझ्या बाजूच्या रूम मध्ये काही पुणेकर जे नित्यनियमाने पौर्णिमेला गाणगापूरला येत होते, असा तो 10-12 जणांचा ग्रुप होता. आणि त्यांच्या सोबत एक काका म्हणून वयस्कर गृहस्थ होते. त्या काकांना मी विनंती केली, काका उद्या पहाटे जर तुम्ही संगमा स्नानाला जाणार असलात
तर कृपा करून मला बोलवा, मला स्नान उरकून पहाटेची आरती अटेंड करायची आहे. ते म्हणाले अवश्य बोलवतो. ते त्यांच्या रूममध्ये झोपी गेले, मी माझ्या रूममध्ये झोपलो होतो. पहाटेच्या सुमारास दरवाजा ठोठावला गेला, उघडून पाहतोय तर समोर ते काका उभे होते. मला विचारतायत येताय ना स्नानाला? मी म्हटलं येतोय आणि मी तयारी करून निघालो. म्हटलं तुमच्या बरोबरची बाकीची मंडळी कुठे आहेत? म्हणजे ते सर्वजण झोपल्यात, मागावून येतील, आपण पुढे जाऊया. आम्ही दोघंही संगमा स्नानाला गेलो, पाण्यामध्ये उतरलो आणि आजूबाजूचा परिसर हा सुगंधाने न्हावून निघाला होता. स्नान उरकून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. काका म्हणाले तुम्ही तुमची पूजेची तयारी करून या. म्हटलं आपण कुठे जाताय? मी मंदिरात जाऊन बसतोय. आणि ते मंदिराच्या दिशेने निघून गेले. मी माझ्या रूमवर आलो, पूजेचं साहित्य जमा करीत होतो. पुनश्च दरवाजा ठोठावला गेला. दरवाजा उघडून पाहतोय तर समोर काका आणि 10-12 जण उभे होते. आणि काका मला सांगतायत आज आम्हाला उठायला उशीर झालेला आहे, आता आम्ही संगमा स्नानाला जातोय, तुम्ही येणार का आमच्या बरोबर? मी अचंबित झालो, मी कोणत्या काकांबरोबर स्नान उरकून आलो. प्रत्येक पौर्णिमेला एक वेगळी अनुभूती येऊ लागली. अशा 5 पौर्णिमा तिकडे संपन्न झाल्या आणि 6वी पौर्णिमा गुरुपौर्णिमा. प्रत्येक गुरुभक्तासाठी एक अनमोल क्षण. त्या दिवशी आपण आपल्या गुरुच्या चरणापाशी शरणागती स्वीकारायची, गुरुदक्षिणा ठेवून पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असा प्रघात. पण गाडगापूरला आपण महाराजांच्या चरण पादुकांवर नतमस्तक होऊ शकणार नाही खंत मनामध्ये होती. आणि अशा द्विधा मनस्थितीत असताना पहाटेच्या सुमारास दृष्टांत झाला की गिरनारला आहे. पण त्यावेळेला गिरनार कुठे आहे किंवा काय याविषयी मी अनभित होतो. सकाळी उठलो, दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो. मठातून बाहेर पडत असताना बाहेरच्या बाजूला एक बुक स्टॉल आहे, त्याच्यावर एक छोटंसं पुस्तक होतं, गिरनार दर्शन. हरी दारतोंडे नावाचे भांडुपला राहणारे एक गृहस्थ ज्यांनी दरवर्षी एक याच्याप्रमाणे 21 गिरनारच्या वाऱ्या केलेल्या होत्या, त्याचा संक्षिप्त वृत्तांत त्यात लिहिलेला होता. तो मी वाचून काढला. त्यांना फोन केला, म्हटलं मला गिरनारला जायचंय, कृपा करून मार्ग सांगा. ते म्हणाले अवश्य सांगतो, पण हे पावसाचे 4 महिने इकडे मुसळधार वादळ वारा आणि पाऊस असतो, निसर्ग झालेलं असतं, वृक्ष उन्मळून पडतात, कडे पडतात, तेव्हा या दिवसात तिकडे जाण्याचं साहस करू नका. जर तुम्हाला जायचंच असेल तर नोव्हेंबर-डिसेंबर हा कालावधी तिकडे जायला योग्य आहे, तोपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा. म्हटलं आपण कृपा करून मार्ग सांगा. त्यांनी मार्ग सांगितला आणि मी गिरनारच्या पहिल्या वारीवर निघालो. राजकोट पर्यंतचा प्रवास आम्ही ट्रेनने केलेला आहे. पुढे प्रवासासाठी वेरावळ बसमध्ये बसलोय आणि सहप्रवासी होते एक मुंबईकर जैन. त्यांनी मला विचारलं का जा रहे? बोला गुरु गिरनार जा रहा हूँ. गिरनार पे कहाँ जाओगे? गुरु दत्तात्रेय. बोला ये तो बहुत ही कठिन यात्रा है, हमारा नेमिनाथ भगवान 4000 पगथिया पे, फिर भी हम लोगों को तकलीफ होती है, आपको तो पहुंचते पहुंचते रात हो जाएगी, आपको 10,000 पगथिया चढ़ना है, इससे बेटर है कल सुबह आप गिरनार चढ़ना प्रारंभ कीजिए. अभी आप इधर बैठे हैं तो क्यों ना आप वेरावल बस में बैठे हैं तो क्यों ना वेरावल जाते हैं. वहां से 7 किलोमीटर डिस्टेंस पे सोमनाथ बाबा का मंदिर है, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, उनका दर्शन कीजिए, फिर से 100 किलोमीटर पीछे आइए और कल गिरनार चढिए. त्याप्रमाणे मी प्रथम सोमनाथाला गेलो, सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि गिरनारच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो तेव्हा अंधार पडलेला होता आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशात न्हावून निघालेला गिरनार पर्वत पाहायला मनामध्ये एक वेगळा आनंद होता, उत्कंठा होती की याच पर्वतावर कुठेतरी माझे गुरु दत्तात्रय आहेत आणि उद्या मला त्यांचं दर्शन घडणार आहे. आणि या मनस्थितीत रात्री झोप लागणं शक्य नव्हती. सकाळी लवकर उठलो आणि गिरनार चढायला सुरुवात केली आणि काही पायऱ्या चढून गेल्यानंतर मला जाणवलं मला चालणं अशक्य झालेलं आहे. प्रत्येक पायरीकडे वेदना वाढत होत्या. चौलला जेव्हा मी फॅक्टरीतून निघालो होतो तेव्हा माझ्या पायाच्या खोटेला मोटरसायकलची किक एवढ्या जोरात लागली होती की पायाची खोट सुजली होती आणि प्रवासादरम्यान याच्या वेदना वाढल्या होत्या. प्रत्येक पायरीकडे वेदना वाढू लागल्या. अत्यंत मुश्किलीने मी 500 पायऱ्या चढून गेलो. शेवटी एकही पाऊल पुढे पडेना. बिंदूपर्यंत कळा जाऊ लागला. असा येऊन मी खाली बसलोय. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. मी आणि माझे गुरु दत्तात्रय यांच्यामध्ये 9,500 पायऱ्यांचं अंतर होतं आणि एकही पाऊल पुढे पडत नव्हतं. मनामध्ये विचार तळून गेले, आज गुरुपौर्णिमा आहे आणि मी माझ्या गुरूंचं दर्शन घेऊ शकत नसेल, त्या देहाला काही किंमत नाही, त्यापेक्षा याच पायरीवर डोकं आपटून प्राण द्यावा अशी मानसिकता तयार झाली. आणि ज्या क्षणी मानसिकता तयार झाली माझ्या पाठीवर थाप पडली. एक वृद्धग्रस्त माझ्या मागे उभे होते. त्यांनी विचारला क्या हो गया? त्यांच्या लक्षात आलं हा माणूस रडतो. बोला क्यों रो रहा है? बोला बहुत दर्द हो रहा है, मुझे गुरु दत्तात्रय जाना है, 9,500 पगथिया चढ़ना है, लेकिन मेरे से एक कदम भी आगे नहीं चला जा सकता है. ते मंदपणे हसले आणि म्हणाले जिसके दिल में श्रद्धा भक्ति और दृढ़ता है उसको दर्द क्या चीज है? मैं बूढ़ा इंसान है, मैं चल सकता हूं तो तुम क्यों नहीं चलोगे? त्यांनी जबरदस्तीने दंडाला धरून उठून उभं केलं आणि त्यांच्या समोर मी चालू लागलो. ते पाजत असलेले बोधामृत मनाला पाजत होतो. हे वृक्षबक कसे, त्यांना तुम्ही पाणी द्या, खत द्या किंवा देऊ नका, ते तुम्हाला फळं फुलं देत असतात. ते उन्मळून पडले तरी सर्वतोपरी आपण त्यांचा वापर करतो. ते स्वतः उन्हामध्ये तापत असतात पण तुम्हाला सावली देतात. असं त्यागी समर्पित जीवन जग असा संदेश त्यांनी मला दिला.
थोड्याच वेळात मी अचंबित झालो. माझ्या पायातील वेदना इतिहास जमा झालेल्या होत्या आणि अंबाजीपर्यंतचा प्रवास आम्ही केव्हा संपवला तेही कळलं नाही. अंबाजीपासून मी पुढे जाऊ लागलो. तेव्हा त्यांनी मला अटकलं, म्हणाले की बेटा ये आदि माया शक्ती है, माँ का आशीर्वाद लो, अब माँ से शक्ति लेके आगे आ जाओ. बोला आप कहा जा रहे? मैं गुरु शिखर के पे जाके बैठा हूं. आणि ते धुक्यामध्ये विरून गेले. धुक्यामध्ये विरून गेल्याचा अर्थ असा होता, 5-6 फूट अंतरावर असलेल्या धुक्यांच्या चादरीच्या पलीकडे असणारं गुरु शिखर किंवा गोरक्षनाथाचं शिखर काही दृष्टिक्षेपात देत नव्हतं. मी मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पाठोपाठ निघालो आणि गोरक्षनाथाच्या शिखरावर गेलो. गोरक्षनाथाचं शिखर घेतलं, गाठलं. त्यांचं दर्शन घेऊन पुढे निघालो आणि आयुष्यात प्रथमच जेव्हा मी गुरुशिखरावर पाय ठेवले, महाराजांचे चरण कमल पाहिले आणि मी स्वतःला आवरू शकलो नाही. त्या चरणावर मी साष्टांग दंडवत घातला आणि माझ्या नेत्रातून उघडणाऱ्या अश्रूंचा अभिषेक आम्ही माझ्या गुरु दत्तात्रेयांना केला. कित्येक क्षण मी भानावर नव्हतो. जेव्हा भानावर आलो तेव्हा मला येणारी मोडकी तोडकी स्तोत्र म्हणत मी त्या ठिकाणी अभिषेक पूजा संपन्न केली. चरण पादुकांच्या दोन्ही बाजूला 2 संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्यांना मी विचारलं, असे वृद्धग्रस्त इथे आले होते, ते कुठे गेले? बोला ऐसा कोई इधर आया नहीं. बोला दूसरा कोई रास्ता है क्या? बोला यही एक रास्ता ऊपर आता है, ऊपर से नीचे जाता है. मला वाटलं ते खाली कुठेतरी थांबले असतील असा विचार करून मी निवांत तिकडे बसलो. पूजा अर्चा सेवा करीत होतो आणि चरण पादुकांसमोर जेव्हा मी ध्यानावस्थेत होतो तेव्हा दत्तप्रभूंच्या त्या ठिकाणी बसलेल्या चरण पादुकांवर बसलेल्या त्या वृद्ध गृहस्थाचं दर्शन झालं आणि ते पुनर्वारीचा मला आदेश झाला. मनामध्ये एक वेगळा आनंद उचंबळून आला. दुसऱ्या पौर्णिमेची मी आतुरतेने वाट पाहू लागलो. पौर्णिमेच्या आदल्याच रात्री भवनाथ मंदिराच्या पायथ्याशी एका धर्मशाळेचा मी आश्रय घेतला आणि सकाळी लवकर उठून मी गिरनार चढायला सुरुवात केली आणि 2.5 तासामध्ये मी गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर ते दोन्ही संन्यासी पुजारी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी वास्तव्याला राहण्याचा त्या दिवशी माझा मनोदय होता. तिकडे पूजा अर्चा सेवा करीत होतो आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा दत्तप्रभूंचा स्पष्ट आदेश झाला की रात्री गुरुशिखरावर येऊन बस. त्या पुजाऱ्यांना म्हटलं, रात को मुझे गुरुशिखर पे आके बैठना है. ते म्हणाले, दत्तप्रभूंचं अक्षय निवासस्थान आहे, या ठिकाणी आम्ही स्वतः त्यांना त्रास होईल अशी कोणती अनुचित घटना करत नाही आणि करू देत नाही. आम्ही स्वतः या ठिकाणी सकाळी 5-5:30च्या सुमारास वरती येतो, पूजा अर्चा करतो. संध्याकाळी 6-6:30 वाजता पूजा उरकून आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये जातो आणि उर्वरित काळामध्ये आम्ही कोणीही वरती येत नाही आणि कोणाला येऊन देत नाही. कारण दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी कित्येक अज्ञात शक्ती या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तिकडे येत असतात आणि त्यांचाही त्रास तुम्हाला होण्याचा संभव असतो. मी अति आग्रह केला, बोला हमारे हाथ में तो कुछ नहीं है. शाम को 7 बजे हम लोग दत्तधुनी आश्रम में जाएंगे. उधर जो महंत है स्वामी जी, उनको आप पूछिए, उन्होंने आपको अनुमति दी, आप ऊपर आके बैठ सकते हैं. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये पोहोचलो. तिकडे उग्र चेहऱ्याचे स्वामीजी बसले होते. त्यावेळेची माझी मानसिक स्थिती अत्यंत हळवी झाली होती. मी त्यांना विचारलं, स्वामीजी मुझे रात में गुरुशिखर पे जाके बैठना है. त्यांनी मला नखशिकांत न्यायला विचारलं, कहाँ से आ गए? बोला मुंबई से. या प्रसाद भोजन ले लो, विश्राम करो, कल मुंबई निकल जाओ. मी निरुत्साही झालो तरी धीर करून म्हणाले, दत्तप्रभू का आदेश है. मग मात्र ते गंभीर झाले आणि म्हणाले, जैसे प्रभू की इच्छा, प्रसाद भोजन लेके निघलो. रात्री 9-9:30च्या सुमारास दत्तधुनी आश्रमामधून मी गुरुशिखरावर जायला बाहेर पडलो खरा, पण त्यावेळेला गुरुशिखरावर परिस्थिती कशी होती? गुरुशिखर म्हणजे संपूर्ण डोंगराच्या सुळक्यावर वसलेलं ते स्थान आहे. चरण पादुका आहेत आणि चरण पादुकांच्या समोर 5-6 माणसं दाटीवाटीने बसू शकतील एवढीच जागा. आणि जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूनी दगडांचा कडेकबरांचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातून वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं. वरती आल्यानंतर गणेशाची आणि मारुतीची मूर्ती आणि मध्ये असणारी भली मोठी घंटा, इकडे वरती येऊन आपण प्रदक्षिणा पूर्ण करायची. तिकडे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, त्या ठिकाणी मूर्ती नव्हती, लाईट नव्हती. तर त्या ठिकाणी पायऱ्यांचा रस्ता सोडला तर तिन्ही बाजूला फक्त दऱ्या आणि 3,500 फुटापेक्षाही उंचीचं ठिकाण. त्यामुळे वाऱ्याचा वेग ट्रिमेंडस आणि रात्रीच्या सुमारास हेच वारे द्विगुणित वेगाने वाहतात. जर तुमचा तोल गेला तर तिन्ही बाजूच्या दऱ्या स्वाहा म्हणून तुम्हाला गिळंकृत करायला तयार. पावसाळ्याचे 4 महिने तिकडे लहान मोठ्या सरी पडत असायच्या आणि तिकडे कोणत्याही प्रकारे मंदिर नव्हतं, छप्पर नव्हतं. त्यामुळे गुरुशिखर नेहमी चिंब भिजलेल्या अवस्थेत असायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दत्तधुनी आश्रमामधून मी गुरुशिखरावर जायला बाहेर पडलो खरा, पण थोड्याच वेळात आलेल्या पावसाच्या सरीने मी चिंब भिजून गेलो आणि त्याच्या जोडीला असलेल्या वाऱ्यामुळे माझं सर्व शरीर थंडीने कापू लागलं.
कसं मी अर्ध अंतर पार केलं असेल आणि समोरून 15-20 फुटांवरून खाली उतरणारा सिंह दृष्टिक्षेपात आला. क्षणभर पाय भीतीने थरथरू लागले, मन भीतीने गोठून गेलं. काय करावं ते कळेना. वाघ म्हटला तरी खातो, वाघोबा म्हटला तरी खातो. आणि अशा वेळेला अंतर्मनात दडलेल्या त्या वेड्या पिऱ्याने त्या निर्भय मनाने उचल खाल्ली आणि महाराजांचं नामस्मरण करत मी मृत्यूच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं. जसं मी पाऊल पुढे टाकलं तो सिंह दरीत उतरून निघून गेला आणि हा माझ्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट ठरला. गुरुशिखर गाठलं घर आणि मोबाईलच्या प्रकाशामध्ये मी ओलेत्यामध्ये बैठक मारली घरी. पण तिकडे बसून पूजा अर्चा करणं अत्यंत अशक्य गोष्ट होती, कारण वरून पावसाच्या मंद सरी पडत होत्या आणि त्याच्या जोडीला वारा. सर्व शरीर थंडीने कापू लागला. पूजा अर्चा कशामध्येही लक्ष लागेना. शेवटी मी डोळे मिटून ध्यानावस्थेत जाण्याचा प्रयत्न केला, पण मी डोळे मिटले की आजूबाजूला वावरणाऱ्या अज्ञात शक्तींची चाहूल लागू लागली. मागे वळून पडले तर दृष्टिक्षेपात कोणी येत नव्हतं, त्यामुळे भय मात्र मनामध्ये दाटून येऊ लागलं आणि पळपुटा मन म्हणू लागलं, गुरुच्या आज्ञेने वरती आलेले आहे, सदा मुकाट खाली उतर, दत्तजुनी आश्रमामध्ये जा, ओली वस्त्र बदल, शेकोटीची ऊब घे आणि स्वतःला पांघरुणात झोकून दे. पण अंतःकरणात दडलेल्या त्या वेड्या पिनाने पुन्हा उचल खाली ते निर्भय मन म्हणू लागलं, स्वतःला गुरुभक्त म्हणतोस तर कोणत्याही परिस्थितीत गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस. किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी इथून पलायन करायचं नाही. अगदी थंडीने कुडकुडून मेलास तरी चालेल, पण इथून हलायचं नाही. अशी दृढता जेव्हा अंतःकरणातून बाहेर पाझरली तेव्हा त्या दृढतेमुळे त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती ही शरीराला प्रदान केली गेली. आणि रात्रभर मी त्या ठिकाणी तग धरून बसलो आणि ब्रह्म मुहूर्तावर तिथेच असलेल्या जलपात्रातून मी अभिषेकाची धार महाराजांच्या चरण पादुकांवर धरली. आणि जशी अभिषेकाची धार चरण पादुकांवर धरली, त्या चरण पादुकांमधून एक दिव्य ज्योत बाहेर पडली आणि बाल्यावस्थेतील त्रिमूर्तीचं मला प्रथम दर्शन घडलं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि चंद्रप्रकाशामध्ये महाराजांचे चरणकमल न्हावून निघालेले होते. आणि अशा प्रसंगी मी आणि महाराज यामध्ये तिकडे व्यत्यय आणायला वाऱ्याशिवाय कोणी नव्हतं आणि त्याचा मनमुरात आनंद लुटत मी तिकडे बसलो होतो. आणि दूरवरून येणाऱ्या स्त्रियांच्या समुदायाचा हसण्या किदळण्याचा आवाज, पायातील पैंजणींचा आवाज, बांगड्यांची किणकिण कानावर पडली. मनामध्ये विचार आला की जुनागड मधल्या काही रहिवासी स्त्रिया तर येत नसतील. मी माझ्या पूजेमध्ये व्यस्त होतो. थोड्याच वेळात आलेल्या त्या सर्व स्त्रिया माझ्या आजूबाजूला येऊन दाटीवाटीने उभ्या राहिला. प्रत्येकीने भरजरी वस्त्र नेसलेली होती. प्रत्येकीच्या हातामध्ये पूजेचं साहित्य होत्या आणि त्या सर्वजणी अद्वितीय सौंदर्यवती होत्या. त्यापैकी कोणती स्त्री दुसऱ्या स्त्रीपेक्षा जास्त सुंदर तुम्ही सांगू शकणार नाही, असं दैवी सौंदर्य त्या ठिकाणी होतं. पण त्या सौंदर्याला शालीनतेची, पावित्र्यतेची झालर होती. त्यामुळे तुमची नजर त्या मातेच्या चेहऱ्यावरून त्यांच्या चरणावर झुकत होती. एवढं पावित्र्यतेचं प्रखर तेच त्यांच्या नजरेमध्ये अधोरेखित झालेलं होतं. आलेल्या त्या स्त्रियांपैकी एका स्त्रीने मला बाजूला बसणार का म्हणून विनंती केली आणि चरण पादुकांच्या मी समोर बसलो होतो. सध्या ज्या ठिकाणी पुजारी बसतात त्या ठिकाणी जाऊन मी स्थानापन्न झालो. जसा मी त्या ठिकाणी बसलो, त्या स्त्रियांनी एकामागोमाग घेऊन शिस्तबद्ध रीतीने महाराजांची पाद्यपूजा करायला सुरुवात केली. ते बोलत असलेले स्तोत्र, गायन, मंत्र मला काही अवगत नव्हते, पण ते संस्कृत मात्र नक्कीच नव्हते, पण ऐकायला मात्र श्रवणी होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने जेव्हा त्या सर्वांच्या पाद्यपूजा संपन्न झाल्या तेव्हा त्या सर्वांनी महाराजांना फेरा धरून, नृत्य गायन करीत फेरा धरून त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. आणि तो दैवी आविष्कार पाहता पाहता मी स्वतः मंत्रमुग्ध होऊन गेलो. कित्येक क्षण मी त्याचा आनंद लुटत होतो. जेव्हा त्यांच्या प्रदक्षिणा संपल्या तेव्हा महाराजांना वंदन करून त्यांनी परतायला सुरुवात केली. त्यापैकी एका स्त्रीने माझ्या हातावर एक फळ प्रसाद म्हणून दिलं. त्या फळाला अवीट अशी गोडी होती. शेवटची स्त्री वंदन करून निघाली आणि मी विचार केला, चला चरण पादुकांच्या समोरचं आपलं आसन आपण पुन्हा ग्रहण करावं. आणि मनामध्ये कुतूहल दाटून आलं होतं. या स्त्रिया आल्या तरी कुठून, आपण त्यांना विचारलंही नाही. कुतूहल म्हणून मी पायऱ्यांजवळ जाऊन डोकावू लागलो आणि त्या निर्मनुष्य पायऱ्या माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होत्या. संपूर्ण पायऱ्यावर चिटपाखरू कोणी दिसत नव्हतं. बाजूच्या दरीमध्ये माझी नजर गेली. असंख्य काजवे दरीत उतरताना पाहून मी अचंबित झालो. म्हटलं काय गौड बंगाला आपल्याला कळत नाही, आपण आपल्या साधनेकडे लक्ष द्यावं. आणि मी पुनश्च येऊन महाराजांच्या चरण पादुकांसमोर पुन्हा असनस्थ झालो आणि माझ्या पायाखालची वाळू सरकलेली. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची झाली तर डाव्या बाजूने दगडाचा आधार घेत 4-4.5 फूट खाली उतरायचं. दगडातूनच वाटचाल करीत अर्धवर्तुळाकार फिरायचं आणि पुन्हा 4-4.5 फूट वरती यायचं आणि प्रदक्षिणा पूर्ण करायची. पण या सर्व स्त्रियांनी एका मागोमाग एक सरळ रेषेमध्ये महाराजांना प्रदक्षिणा घातलेल्या होत्या. आणि या सर्वजणी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून 64 योगिनी होत्या.
गिरनारला जाऊन आले त्यांना याची कल्पना असेल की गिरनारला किती पावसाचा अतिवृष्टी असते. जेव्हा तो मुसळधार पाऊस असतो तेव्हा तिकडे चालणं दुरापास्त होतं आणि एका प्रसंगी एवढं जबरदस्त पाऊस पडत होता. मी जेमतेम करून सोमनाथून गिरनार गाठलं आणि रात्रीचाच माझा प्रवास चालू होता आणि त्यावेळेला मी अंबाजीपर्यंतचा प्रवास केला. पण अंबाजीपासून गोरक्षनाथापर्यंतचा प्रवास हा अगदी कस पाहणार असतो. रात्रीच्या सुमारास पावसाळ्याच्या वेळेला ते एवढं तांडव नृत्य असतं की तुम्हाला चालणं अशक्य होतं. अशा वेळेला मी रात्री पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होतो. अंबाजीपासून मी पुढे सरकलो पण मी एक पाऊल पुढे टाकलं की वारा मात्र मला 4 पावलं मागे फेकत होता. पण मी नेटाने पुढे जायचा प्रयत्न करीत होतो आणि त्याच वेळेला विजेच्या प्रकाशामध्ये मी पाहिलं बाजूच्या दरीमधून एक छाया वरती येत होती. माझ्या मनामध्ये कुतूहल जागृत झालं की आपण या सरळ रस्त्याने चालू शकत नाही, या दरीतून कोण येते म्हणून मी त्या ठिकाणी कुतूहल म्हणून थांबून राहिलो. थोड्याच वेळात आलेली ती एक वृद्ध स्त्री होती, हातामध्ये काठी टेकत वरती आलेली आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांच्याशी हिंदीत वार्तालाप करतो. त्या मला गुजरातीमधून उत्तर देत होते की मी त्यांना विचारले एवढ्या तुफानामध्ये तुम्ही या खाईतून कसे काय वरती आला जीव धोक्यात टाकून. त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिले की मला याची सवय आहे, मी इकडेच राहते. आणि मग आम्ही दोघांचा प्रवास चालू झाला आणि त्यांच्या लक्षात आलं हा माणूस होलपटतोय. मग त्यांनी त्यांच्या हातातली काठी माझ्या आमच्यामध्ये धरली आणि म्हणाले की बेटा इसे पकडलो. ती काठी पकडल्यावर त्या सहजगत्या त्यांच्याबरोबर मलाही खेचून पुढे नेऊ लागल्या. त्यांच्यामध्ये असलेल्या त्या दैवी शक्तीची जाणीव मला त्या ठिकाणी झाली आणि आमचा प्रवास सुखकर झाला. आम्ही गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं, तिकडे आदेशाचा जागर केला आणि जेव्हा आम्ही गुरु शिखरावर गाठलं तेव्हा त्या ठिकाणी वरुण राजांनी संततधार धरलेली होती चरण पादुकांवर. आम्ही दोघंही तिकडे जाऊन त्या ओलेत्यामध्ये जाऊन बसलो खरे, पण त्या स्त्रीने माऊली मात्र बसल्या बसल्या ती ध्यानावस्थेत गेली. माझी मात्र चुळबुळ चालू होती आणि सर्व शरीर थंडीने कापत होता, वरून पाऊस पडत होता. तिकडे बसून साधना करणं अत्यंत कठीण गोष्ट होती. आम्ही दोघेही त्या ठिकाणी बसलो. थोड्या वेळानंतर मात्र पाऊस थांबलेला आहे आणि माझंही ध्यान लागलेलं आहे आणि जसा ब्रह्ममुहूर्त जवळ येऊ लागला आणि दूरवरून त्या स्त्रीशी वार्तालाप करताना त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचे गुरु शिखरावर येणार आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी माऊली वरती चाललेली आहे. आणि जसा ब्रह्ममुहूर्त जवळ येऊ लागला आणि खडावांच्या पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले तेव्हा ती स्त्री ध्यानातून बाहेर पडली आणि ती त्या आवाजाची प्रतीक्षा करत होती. थोड्याच वेळात एक उंचेपुरे गौरवर्णीय साधू त्या ठिकाणी आले. त्यावेळेपर्यंत पाऊस थांबला होता आणि एक तेजपुंज अशी संन्यासी त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. त्यांना पाहिल्याबरोबर या माऊलीने त्यांच्या चरणावर लोटांगण घातलेलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे आणि मग मलाही सांगितलं तू यांना वंदन कर. आणि जसं मी त्यांच्या चरणावर माझं मस्तक टेकवलं सर्वांगातून विद्युत लहरी चालू झाल्याचा भास झाला. जणू काय विद्युत प्रवाह चैतन्य लहरी म्हणजे काय याची अनुभूती मला त्या ठिकाणी येत होती आणि तेथून बाहेर पडायला मन उद्युक्त होत नव्हतं. बऱ्याच मत प्रयासाने मी तेथून बाहेर पडलो आणि त्यानंतर मी जवळजवळ 8 वर्ष सातत्याने महाराजांच्या गुरुचरणावर अभिषेक पूजा केलेली होती ब्रह्ममुहूर्तावर. मी त्यासाठी सोमनाथून आणलेलं गंगाजळ गुलाबजळ अत्तर सर्व घेऊन मी त्या ठिकाणी अभिषेकाची तयारी करू लागलो आणि जशी अभिषेकाची तयारी करू लागलो त्या स्त्रीने आकस्मिक रीतीने माझ्याकडे ते अभिषेकाचं जल हे त्यांच्या गुरुच्या पाद्यपूजेसाठी मागितलं आणि माझ्या मनामध्ये बंडखोर विचार निर्माण झाला. हे मी माझ्या गुरूंसाठी तयार केलेलं गंगाजळ हे मी यांच्या गुरूंच्या पाद्यपूजेसाठी का द्यावं. आणि ती स्त्री मंदपणे हसली आणि म्हणाली की जो गुरु को समर्पित होता है वो परम गुरु तक पहुंच जाता है. दिल में साशंकता मत रख, तुम भी इसमें मेरे साथ शरीक हो जाओ. आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा संपन्न केली. त्यानंतर त्यांनी वंदन केलं, मी स्वतः त्यांना वंदन केलं. त्या माऊलीच्या चेहऱ्यावर माझं नजर गेली. त्यांच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज विलसत होता. त्या माऊलीच्या काठीने मला आधार दिला होता. कृतज्ञता म्हणून मी त्यांच्या चरणावर खाली वाकून वंदन केलं. त्यांनी मला उठून जवळ घेतलं, केसातून ममतेने हात फिरवला, आशीर्वाद दिला आणि गुरु शिष्यांची जोडी खाली उतरून निघून गेली. मी पुन्हा गंगाजळ गुलाबजळ अत्तर सर्व तयार करून महाराजांची सागर संगीत अभिषेक पूजा केली आणि जेव्हा मी ध्यानावस्थेत त्या ठिकाणी बसलो होतो तेव्हा मला याची उकल झाली. ही वृद्ध स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात अनंता लक्ष्मी त्या ठिकाणी आलेली होती. जीवनामध्ये कर्माचा सिद्धांत फार मोठा आहे. तुम्ही म्हणताय चमत्कार हे सर्व होत असतात, पण चमत्कार कलियुगात होतात का? कलियुगात सुद्धा चमत्कार होतात प्रोव्हाइडेड तुमची अध्यात्माची बैठक चांगली असेल,
तुमची भाव तुमच्या गुरुचरणी जेवढा स्थिर भाव असेल, जेवढी दृढता असेल, तेवढा हा चमत्कार होईल. पण एक चमत्कार माणूस करू शकत नाही. कृपा करून सगळ्यांनी लक्षात घ्या. तुमची भक्ती जर त्या परमोच्च लेवलला आली तर चमत्कार ईश्वर घडवतो, पण ते आपण कोणी घडवू शकत नाही. हे मात्र त्यातलं तथ्यांश आहे. आपण फक्त कर्माचे अधिकारी आहोत. आपण फक्त आपलं कर्म करायचं, कर्माला फळ द्यायला मात्र तो समर्थ आहे. कर्मण्ये वाधिकारस्य न फलेषु कदाचन. आपण फक्त कर्म करायचं आणि त्याचं फळ मात्र तो देत असतो. आणि हे फळ कशा रीतीने मिळेल हे मात्र चांगल्या रीतीने जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करता, तुमचं कर्म श्रेष्ठ असेल तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आता बरीच जण सध्याच्या कलियुगामध्ये आध्यात्मिक गुरूंच्या टपऱ्यात जागोजागी उभे राहिलेले आहेत आणि बरीच जण त्या टपरीवर जातात. जिथे जास्त मेंढरा त्या ठिकाणी आपण धावत जातो आणि कुठेतरी आपला भ्रमनिरास होतो, पण त्यावेळेपर्यंत आपला वेळ पैसा सर्व वाया गेलेलं असतं. दुर्दैवाने एक गोष्ट कोणी लक्षात घेत नाही की गुरुला शोधत तुम्हाला कुठे जावं लागत नाही. गुरु शोधत तुम्हाला येतील, प्रोव्हाइडेड तुमची अध्यात्माची बैठक स्थिर झाली तर. मग ती बैठक स्थिर कशी करायची? साध्या सोप्या सरळ मार्गाने. अध्यात्म अगदी साधं सोपं आहे, पण आपण सरळ घास खायला जात नाही. आपल्याला वाटतं अध्यात्म काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे, वेडावाकडा हात करून खायला जातो आणि तो हात आपल्या तोंडापर्यंत कधीच येत नाही. अध्यात्म अगदी साधं सोपं सरळ आहे. जर तुम्ही तुकाराम महाराज बघा, जनाबाई घ्या, ज्ञानेश्वर माऊली घ्या, यांनी कशा रीतीने अध्यात्म केलेलं आहे. गोरा कुंभार घ्या, कशा भक्ती रसामध्ये धावून निघालेले आहे. त्यांना कोणी अध्यात्म शिकवायला गेलेलं नाहीये. त्यांनी उपजत फक्त भक्तिरसात न्हावून गेले आणि अध्यात्म जगलेले आहेत आणि त्यांना त्यांचे गुरु मिळालेले आहेत. तर आपण फक्त साध्या सोप्या सरळ मार्गाने अध्यात्म जगूया. मग ते अध्यात्म कसं जगायचं? या ठिकाणी तुम्ही केर कचरा काढलेला आहे, साफसफाई केली आहे, तुम्ही या ठिकाणी बसताय, पण तुमच्या अंतःकरणात असलेला कचरा हा कसला कचरा आहे? तो षड्रिपूंचा कचरा आहे. मग तो जाणण्यासाठी कोणती केरसुणी वापरणार? तर ती नामस्मरणाची केरसुणी वापरायची. पण एक दिवस तुम्ही नामस्मरण केलं आणि दुसऱ्या दिवशी केलं नाही तर पुनश्च तो कचरा त्या ठिकाणी साचणार आहे. म्हणून त्या ठिकाणी नित्य नेमाने नामस्मरण करणं आलं, सातत्य जपणं आलं. अशा रीतीने तुम्ही नामस्मरण करा. मग बरीच जण विचारतात, नामस्मरण आम्ही कोणाचं करू? ज्याच्या नामामुळे तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून एक आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग तो राम असेल, मारुती असेल, गणपती असेल, शंकर असेल, स्वामी असतील, दत्त असेल किंवा माता असेल, कोणी असू शकेल, एवढं तुमचे आई वडीलही असू शकतील. अशा रीतीने चांगलं नामस्मरण करा. बऱ्याच जणांची ओरड असते, आम्हाला नामस्मरणालाही वेळ नाही, दिवसभर आम्ही संसाराच्या राहाट गाडग्यामध्ये जुंपलेलो असतो. ही अत्यंत लंगडी सबब आहे. दुर्दैवाने आपल्या जीवनामध्ये 24 तासाचा दिवस आहे, पण 24 तासामध्ये आपण 8 तास झोपण्यामध्ये घालवतो, 4-5 तास सहजगत्या आपण व्हॉट्सअपवर घालवतो, 3-4 तास तुम्ही याचे सिरियल पाहण्यात घालवतो. आणि ज्याची पुंजी आपल्याला वाढवायची, जी बँक बॅलन्स वाढवायची, तिकडे आपलं दुर्लक्ष होतं. आपण नामस्मरण किंवा चांगलं अध्यात्म, चांगलं कर्म याच्यापासून दूर राहतो. पण हे अध्यात्म जर तुम्ही जगलात तर ही पुंजी वाढत जाईल. सकाळी 10 मिनिटं तुम्हाला याला प्राणायामाला द्यायची. 10 मिनिटामुळे जी एनर्जी मिळेल ती दिवसभरासाठी तुम्हाला ताजी तवाने ठेवू शकते. त्याच्यानंतर 10 मिनिटं आपण ध्यानाला द्यायची. बरीच जण म्हणतात, आम्ही ध्यानाला बसलो की 100 विचार आमच्या भोवती येतात. विचारांचा लगाम कोणाच्या हातामध्ये नाहीये, पण विचार कसे काही यात आणायचे? 10 मिनिटं फक्त तुमच्या शरीराला स्वस्थ बसायची सवय करा. हळूहळू शरीर स्वस्थ बसलं की त्यानंतर मग तुम्हाला बसण्याची सवय लागेल. येणारे विचार येतात जातात, पण एक स्टेज अशी येईल त्या विचारांना तुम्ही निग्लेक्ट करू शकताय आणि त्या विचारांपासून तुम्ही स्वतःला अलिप्त ठेवताय आणि मग तुमची ध्यानाची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढायला लागेल. आणि ही ध्यानाची पहिली पायरी आहे. आज मी तुम्हाला 10 मिनिटं म्हणतोय, उद्या तुम्ही 1 तास बसलात तरी मला नवल वाटणार नाही. अशा रीतीने ध्यान करायचंय. दिवसभर चांगलं कर्म करायचं. चांगलं कर्म म्हणजे काय? कोणाची चोरी सपाटी लांडी लबाडी करायची नाही, सत्यवचन बोलायचंय, कोणाच्या आत्म्याला दुखावणार नाही, अशा रीतीने साध्या सोप्या सरळ मार्गाने जगायचंय. आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःला द्यायची आहे. ही 5 मिनिटं आत्मपरीक्षणासाठी द्यायची आहे. दिवसभराचा दिनक्रम आपल्या नजरेसमोर आणा. आज दिवसभरामध्ये मी कोणाला शिवाशाप दिलेले आहेत का? कोणाला त्याला फसवणूक केलेली आहे का? तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील, ते हुडकून बाजूला काढा. सद्गुणांचा हिस्सा तुमच्यामध्ये वाढीला लागेल. दुर्दैवाने आपण काय करतो? दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यामध्ये आपलं आयुष्य व्यतीत करतोय. हा मनुष्य जन्म तुम्हाला ईश्वरांनी एवढ्यासाठी दिलेला आहे की स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका. आपण फक्त स्वतःला सुधारण्याकडे लक्ष देऊया आणि साध्या सोप्या मार्गाने आपण जीवनामध्ये पुढे जाऊया. आणि साधा सोपा मार्ग म्हणजे काय? तुम्ही जप करतोय आपण, पण तुम्ही किती कोटी जप केले हेही महत्वाचं नाही.
बरेच वेळेला सासूबाई हातामध्ये जपमाळ घेऊन बसलेल्या आहेत आणि सुनबाईला त्या ठिकाणी शिवायची लाखोली वाहत आहेत. असे जप करून तुम्हाला काही साध्य होणार नाही. हे जप म्हणजे तुम्ही किती कोटी केले याला महत्व नाही. एखादा जप असा असतो जो हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि तो जप ईश्वराकडे काउन केला जातो. अशा रीतीने ईश्वराचे अनुसंधान साधा. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायण केली हे महत्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं हे महत्वाचं आहे. आणि अशा रीतीने तुम्ही पारायण करा आणि जीवनामधचा इतिहास बदलून टाका. तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य जीव मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईमध्ये असलेली ही जैन स्त्री आणि पूर्वी ज्या जैन स्त्रीने एका आसामच्या माणसाबरोबर लग्न केलेलं आहे, लव्ह मॅरेज आहे, आणि मुंबईमध्ये असलेले प्रतिष्ठित बिल्डर आणि आसाममध्ये असलेल्या गडगंज संपत्तीचे मालक कालांतराने ते आसामला काही कामानिमित्त गेले आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचे काम उरकून नातेवाईकांकडे जेवण केलेलं आहे आणि विमानाने मुंबईला आले. आणि जसे ते मुंबईला आले त्या स्त्रीच्या पोटातून माशाची दुर्गंधी बाहेर पडू लागली. संपूर्ण शाकाहारी स्त्री पण काही अन्नपाणी खायला गेली की माशाची दुर्गंधी बाहेर पडू लागली. त्यामुळे तिची अन्नपाण्यावरची वासना नाहीशी झाली. त्यांनी सर्वतोपरी डॉक्टरी उपाय केले, सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या, मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट केल्या, मोठे मोठे कन्सल्टंट झाले, फॉरेनच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून पाहिले, पण रोगाचं निदान सापडे ना. आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन आले पण त्यांना गुण मिळेना. मग त्यांनी बाबा अमनशाह बंगाली, तंत्रमंत्र सम्राट, वशीकरण सम्राट, एका तासामध्ये रिझल्ट, यांचे उंबरडे झिजवून पाहिले पण हातामध्ये काही निष्पन्न झालं नाही. सर्वात शेवटी ते त्यांच्या जैन साधूंकडे गेलेले आहेत आणि जैन साधूंनी सांगितलं इसके पेट में कोई गंदी चीज गई है आणि हा तंत्र मंत्र प्रयोग है, इसके वजह से इसकी ये हालत हो गई है. मग इसका सोल्यूशन क्या? बोला इसका सोल्यूशन तो हमारे पास भी नहीं है, आप खाली भगवान का प्रार्थना करता कभी ना कभी ठीक हो जाएगी. पण दिवसेंदिवस ही स्त्री अन्न पाण्यावाचून मरणासन्न अवस्थेत जाऊ लागली. त्या स्त्रीचे बंधू माझे मित्र ते माझ्याकडे आले, प्रमोद भाई आप तो हर पूनम को गिरनार जा रहे, माझ्या बहिणीवर असा तंत्रमंत्र प्रयोग झालेला आहे, काही करून तिला वाचवा. म्हटलं बाबा रे, मला तंत्रमंत्र शक्तीतला काही कळत नाही, मला फक्त माझ्या गुरु दत्तात्रयांचं नाव माहिती आहे. मी जेव्हा गिरनारला जाईल तेव्हा तुमच्या बहिणीसाठी मी नक्कीच प्रार्थना करेन आणि त्यांच्या आशीर्वादाने तिचं कल्याण झालं तर तुम्ही नशीब समजा. आणि मी गिरनारला जायला निघालो. 4,500 पायऱ्यांच्या दरम्यान गोमुखी गंगेचं स्थान आहे, तिकडे मी दर्शनासाठी गेलो. तिकडले साधू मला परिचित होते. ते म्हणाले बैठे प्रमोद भाई मैं चाय रखता हूं. ते चहा ठेवायला गेले. तेवढ्या कालावधीमध्ये तिकडे असलेल्या कुंडाच्या बाजूला असलेल्या शिवलिंगापाशी मी जाऊन बसलोय आणि जसा मी शिवलिंगापाशी जाऊन बसलोय मी ध्यानावस्थेत गेलो. ध्यानावस्थेत एक संन्यासी येऊन माझ्या समोर बसले आणि मला सांगते जिस कार्य के बारे में तुम सोच रहे बहुत ही कठिन कार्य है, लेकिन अगर तुम्हारे गुरु चाहते तो इसका सोल्यूशन मिल सकता है. आणि त्याच ध्यानावस्थेमध्ये मी दत्तधुनी आश्रमापाशी जाऊन पोहोचलो. तिकडे बाहेरच्या बाजूला एक वाघ होता आणि तो वाघ महाकाली मातेच्या गुंफेच्या दिशेने जाऊ लागला. मध्येच तो वाघ खाली दरीमध्ये उतरत होता आणि त्याच वेळेला साधू बाबांनी मला चहासाठी आमंत्रित केलं. प्रमोद भाई चाय तयार आहे. माझी ध्यानावस्था तुटली. मी चहा घेतला आणि तडक गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर दिवसभर बसून माझी साधना झाली. संध्याकाळी 7च्या सुमारास आम्ही दत्तधुनी आश्रमामध्ये आरतीसाठी आलो. त्यानंतर रात्री पुनश्च मला एकट्याला साधनेसाठी गुरुशिखरावर जायचं होतं म्हणजे मी बाहेर पडलो खरा, पण एका अज्ञात शक्तीने खेचून न्यावं तसा तो वाघ ज्या दरीमध्ये उतरला होता त्या दरीमध्ये मी जाऊन उतरू लागलो. बरंच अंतर पार केल्यावर दूरवर मला प्रकाश दिसला. त्या प्रकाशाच्या अनुरोधाने मी पुढे जाऊ लागलो. तो प्रकाश एका गुंफेतून बाहेर पडत होता आणि प्रकाश एका शेकोटीचा होता आणि त्या ठिकाणी एक उलटा त्रिशूळ खोचून ठेवलेला होता आणि त्याच्या पाठीमागे 2 व्यक्ती बसलेल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीने कठोर स्वरामध्ये मला जवळ बोलवलं. मी जवळ जाऊन पाहिलं तो एक भिल्ल होता आणि त्याच्या नजरेतून जणू काय अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात की काय अशी तेजोवलय बाहेर पडत होती. त्यामुळे माझं सर्वांग भीतीने थरथरू लागलं आणि त्याच वेळेला त्या भिल्लाच्या बाजूला बसलेल्या भिल्लिणीने मधुर स्वरामध्ये मला जवळ बोलवलं. आओ बेटा बैठो. मी पाहिलं स्त्री सौंदर्याचा उत्तम नमुना त्या ठिकाणी भिल्लिणीच्या वेशात बसलेला आहे आणि त्यांच्या नजरेतून मायेचे ममतेचा स्टुडंट बाहेर पडला. त्या भिल्लाने त्या जळत्या शेकोटीतून ती राख काढून माझ्या हातावर दिली. माझा हात भाजायला पाहिजे, ऍटलिस्ट ती राख गरम लागायला पाहिजे, ही थंडगार कशी, हा विचार मनामध्ये आल्याबरोबर मी मागे वळून पाहिलं. ना तो भिल्ल दिसला, ना ती भिल्ली, ना ती शेकोटी, पण ती राख मात्र सत्याच्या रूपात माझ्या हातात होती. ती मी रुमालात बांधून घेतली आणि तडक गुरुशिखर गाठलं. गुरुशिखरावर रात्रभर बसून माझी साधना झाली. ब्रह्म मुहूर्तावर अभिषेक पूजा करून जेव्हा मी चरण पादुकांसमोर बसलो होतो तेव्हा त्या चरण पादुकांवर बसलेल्या शिव आणि पार्वतीचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं.
आता तुम्ही सगळेजण एका वेगळ्या वातावरणात आहात. तसं मी जेव्हा गिरनारला जात होतो ते मी सर्व प्रश्नांपासून मी अलिप्त होत होतो. पण जसा मी मुंबईच्या टेरिटरीमध्ये प्रवेश करत होतो सर्व प्रश्न माझ्या भोवती फेरा धरून नाचू लागायचे. मला माझी फॅक्टरी चालू करायची होती, त्यासाठी लागणार रॉ मटेरियल खरेदी करायचं होतं, त्याच्यासाठी लागणारा पैशाचा प्रबंध करायचा होता, वर्करचे सॅलरी द्यायची होती, बँकेचे थकलेले हप्ते भरायचे होते. एक ना असंख्य प्रश्न माझ्या भोवती फेरा धरून नाचू लागले. आणि मी मुंबईत पोहोचल्याबरोबर अलिबागला फॅक्टरीला जाण्यासाठी तयारी करू लागलो. या सगळ्या गोष्टींचं मला विस्मरण झालं. आणि माझ्या मित्रांचा फोन आला की प्रमोद भाई कुछ हुआ है का. मग मला ते आठवलं. म्हटलं की जल्दी आ जाइए, मैं फॅक्टरी के लिए निकल रहा हूं. ते आल्यानंतर ते रुमालात गुंडाळलेली राख मी त्यांच्या सुपूर्द केली आणि म्हणालो की 3 दिन आपके बहन जी को खिलाओ. आणि मी तिकडे कामानिमित्त अलिबागला निघून गेलो आणि कामाच्या व्यापामध्ये मी सर्व गोष्टी विसरून गेलो. तिसऱ्या दिवशी माझ्या मित्रांचा फोन आला. त्यांच्या स्वरामध्ये उत्साह होता. म्हणजे प्रमोद भाई मिराकल हो गया. बोला क्या हो गया. माझी बहीण आज इतके दिवस अन्न पाण्यापासून तडफडत होती, तिला अन्न पाणी जात नव्हतं. एवढी सर्व औषधोपचार करून सुद्धा तिच्या पोटातून येणारी माशाची दुर्गंधी ही थांबत नव्हती. पण ही विभूती मी 3 दिवस तिला देतोय, त्या विभूतीने तिच्या पोटातून येणारी माशाची दुर्गंधी ही पूर्णपणे थांबलेली आणि ती अन्न पाणी ग्रहण करते. हे ऐकल्यावर मी अचंबित झालो. कारण बिईंग अ सायन्स स्टुडंट आजही ही गोष्ट मी कदापि ऍडमिट करणार नाही की एखाद्या राखेमुळे तुमचा रोग बरा होतो. पण घडलेली घटना सत्य होती, त्याचा साक्षीदार मी होतो, मी ती डिनाय करू शकत नव्हतो. मग हे कशामुळे घडलं याचं विश्लेषण माझं मन करू लागलं. आणि विश्लेषण करता करता त्या बाईचं कर्म माझ्या नजरेसमोर आलं. त्या बाईचं कर्म काय होतं. उजव्या हाताने दिलेलं दान हे डाव्या हाताला कळणार नाही अशा रीतीने ती बाई दान धर्म करायची. एखाद्या आदिवासी पाड्यावर जायची, तिकडल्या गोरगरिबांना मदत करायची. आदिवासी पाड्यातल्या मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करायची. शाळेची वह्या पुस्तकं, त्यांना युनिफॉर्म असतील, शाळेची फी भर. इव्हन त्या बाईंनी त्या शाळांना कॉम्प्युटर प्रदान केलेलं होतं की कॉम्प्युटरचा अभ्यास करून या मुलांचा विकास व्हावा. अनाथ आश्रमामध्ये जायची, वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्यांची सेवा करायची, कुष्ठरोगांच्या वस्तीवर जाऊन त्यांची सेवा करायची, हॉस्पिटलमध्ये जाऊन शोधून गोरगरिबांना मदत करायची. त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्याची अभिनव पद्धत. घरात कोणाचाही वाढदिवस असेल, ही बाई स्वतः पातेल्याच्या पातेली वरण भात पोळी भाजी एखादा गोड पदार्थ बनवायची आणि गाडीमध्ये घेऊन मुलांसमेत कुष्ठरोगांच्या वस्तीवर जा, अनाथ आश्रमामध्ये जा आणि स्वस्ताने त्यांना जेवू खाऊ घालायचे. हे त्या बाईचं कर्म फळीत झालं. त्यामुळे त्या राखेची विभूती झाली आणि विभूतीचं औषध झाले. कृपा करून सगळ्यांनी लक्षात घ्या. कडे प्रवचन ऐकल्यानंतर आणि त्यानंतर पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच जणांचे मला फोन येऊ लागले की तुम्ही गिरनारला जाताय, आमच्यासाठी विभूती आणा. म्हटलं त्या विभूतीने तुमचा रोग बरा होणार नाही, तर त्यासाठी कर्माची योग्य सांगड आवश्यक आहे. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर रस्त्यावरची माती घेऊन जरी तुम्ही खाल्ली तरी ते औषध म्हणून तुम्हाला लागू पडेल. हेच त्रिकालाबाधित सत्य आहे. घडतात तेव्हा मन कुठेतरी अचंबित होतं. एक तर तुम्हाला मी सांगितलं मी रिसर्चचा माणूस, त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेने पाहण्याची एक प्रवृत्ती. हे कशामुळे घडलं असेल, नजरेसमोर अदृश्य होतं, हे कसं शक्य आहे हा मन विचार करत होतं. पण परिस्थितीचा वणवा इकडे असा पेटलेला होता, चारी बाजूने संकट गुंगावत होती. फॅक्टरी चालू करण्यासाठी मी जीवाचा अपार कष्ट घेत होतो. 2-3 दिवस जे गिरनारचे सोडले तर मात्र प्रयत्नामध्ये मी कोणतीही कसूर करत नव्हतो. आणि अशा वेळेला एकदा मी मनात ठिया मांडला की काही झालं तरी त्या जंगलामध्ये त्या दरीमध्ये जाऊन आपण त्याची छानबीन करायची. आणि एका प्रसंगी मी गुरुशिखरावरून खाली उतरलो आणि त्या दरीमध्ये उतरायला सुरुवात केली भर दुपारच्या उन्हामध्ये. आणि उतरत मी बरंच अंतर खाली जाऊन पोहोचलो. जसा मी खाली जाऊन पोहोचलो त्या ठिकाणी संपूर्ण दरीच्या खाली जाऊन पोहोचल्यानंतर तोपर्यंत संध्याकाळ होत आली होती, प्रकाश मंद होत चाललेला होता. आणि मग मला त्याचं भान आलं. म्हटलं आता आपल्याला पुन्हा वरती जाईपर्यंत संपूर्ण अंधकार होणार, कारण ह्या भागामध्ये नेहमी स्वापदांचं भय असतं, काय करावं ते कळत नव्हतं. आणि अशाच वेळेला समोर एक दाट झाडी होती आणि त्या झाडीतून एक वाघीण बाहेर पडली आणि माझ्या अंगावर झेप घेण्याच्या पावित्र्यात ती वाघीण होती. मनामध्ये भय दाटून आलं. म्हटलं आपले आता इथिश्री होणार आहे. आणि त्याच वेळेला माझ्या पाठीमागून एक छाया पुढे आली आणि त्या छाया काहीतरी आदिवासी भाषेत ओरडत त्या वाघिणीवर अक्षरशः धावून गेली. आणि जशी ती छाया पुढे धावून गेली, त्या छायेच्या हातामध्ये कोयता होता.
आणि ती जशी पुढे धावली अचंबित रीतीने ती वाघीण त्या मागच्या झुडपामध्ये लुप्त झाली आणि त्याबरोबर ती छाया माझ्याकडे वळली आणि माझं सर्वांग त्या ठिकाणी भीतीने थरथरू लागलं. त्यांचे नजर म्हणजे जणू काय अग्नीच्या ज्वाळा त्यांच्या नजरेतून बाहेर पडत होत्या. हातामध्ये कोयता होता, मळवट भरलेलं होतं आणि केस विस्फारलेले आणि जवळजवळ गुडघ्यापर्यंत नेसतात असे आदिवासी स्त्रिया नेसतात अशी स्त्री नेसले असे लुगडे नेसलेली ती एक वयस्कर स्त्री होती. पण त्यांच्या अस्खलित मराठीमध्ये गुजरातच्या जंगलात ती मला विचारू लागली, बाळा तू स्वतःचा जीव डोक्यात टाकून या ठिकाणी आलासच का? तुला माहित नाही का या ठिकाणी स्वापदांचा भय आहे? आणि ती वारंवार बोलू लागली पण माझं सर्वांग भीतीने थरथरत होतं आणि तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. हळूहळू त्या मातेच्या नजरेमध्ये बदल होत गेला आणि जसे ते त्यामध्ये त्यांची नजरेमध्ये बदल होत गेला आणि मातृत्व दिसू लागलं, मातेचं ममतेचे पाझर दिसू लागले. तसं मात्र मी संयत झालो आणि त्यांना सांगितलं इथे असे वृद्ध याचे मला आदिवासी जोडपं भेटलेलं होतं आणि त्यांनी मला जी विभूती दिलं होतं त्यामुळे एका जैन स्त्रीचा प्राण वाचलेला आहे आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर एक मिस्किल हास्य उमटलं. म्हणे बाळा आता अंधार पडत चाललाय, जवळच माझी झोपडी, आपण तिकडे जाऊ आणि नंतर बोलू. आणि आम्ही चालू लागलो. मी वारंवार त्यांना विचारतो तुम्ही मराठी कसं बोलता आणि तुम्ही मळवट भरलेलं आहे, तुमचे पती कुठे आहेत? म्हणे ते बाहेर गेलेले आहेत. मी त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं, कुठल्या तुम्ही, नाव काय? तर त्यांनी मला सांगितलं माझं नाव आहे चंद्रभागा. आणि मी अति हे करू लागला. म्हणे आता आपण तिकडे जाऊया, नंतर सावकाशपणे तुझ्या प्रश्नांना मी उत्तर देईन, प्रथम झोपडीत चला. आणि जवळच त्यांची झोपडी होती, त्या झोपडीत त्या घेऊन गेल्या, दिवाबत्ती केली, माझ्यासाठी कोरा चहा केला आणि म्हणाले बस मी भाजीपाला आणते. आणि बाजूच्या जंगलातून त्यांनी पालेभाजी घेऊन आली आणि त्या ठिकाणी चुलीवर त्यांनी भाकरी आणि पालेभाजी असा बेत केला. पालेभाजी म्हणजे मी आयुष्यात कधी खायला तयार नसतो आणि ते मी अक्षरशः पुढ्यात त्यांनी पालेभाजी आणि भाकरी आणून दिली. आणि त्यावेळेला माझी चुळबुळ चालू झाली, पोटात अग्नी उसंबळून आलेला होता. पण समोर पालेभाजी आणि भाकरी पाहून मी नाक तोंड मुरडतच एक तुकडा त्या पालेभाजीचा आणि भाकरीचा तोंडात टाकला आणि तो अमृत तुल्य असलेले ती पालेभाजी आणि भाकरी मी केव्हा पस्त केली माझं मलाच कळलं नाही. आणि मी तृप्तीची ढेकर दिली. त्या माऊलीच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं आणि म्हणाले बाळा आता तू आराम कर इकडे. आणि बाजूच्या झोपडीच्या बाहेर असलेल्या कातळावर चंद्रप्रकाशामध्ये त्यांनी गोधडी टाकलेली आहे आणि मला त्या ठिकाणी झोपवलं आणि म्हणे तुझे काय प्रश्न असतील आपण सकाळी बोलू. आणि त्या ठिकाणी मी झोपलोय आणि माझ्या उशाशी येऊन ती माऊली बसली आणि आदिवासी भाषेमध्ये कसलं तरी ते अंगाई गीत म्हणत होती. आणि लहान मुलाला जसं थोपटून झोपवतात तसं माझ्या केसातून प्रेमाने हात फिरवत ती माऊली बसलेली आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये मी केव्हा झोपी गेलो माझं मलाच कळलं नाही. जेव्हा मला जाग आली तेव्हा उन्हाचे कवडसे माझ्या चेहऱ्यावर पडलेले होते. त्यामुळे मी ताडकन उठून उभा राहिलो आणि समोर पाहतो ती झोपडी कुठे दिसेना. आजूबाजूला न्याळलं, जाऊन मी सर्वत्र शोध घेतला, ना ती झोपडी दिसली ना ती आदिवासी स्त्री. आणि पुन्हा मी मागे वळून आलो आणि तो उघडा बोडका कातळ त्या कातळावर ज्यांनी गोधडी टाकून दिली होती तो माझ्याकडे बघून वाकुल्या दाखवत होता. त्या गोधडीचाही कुठे पत्ता नव्हता. म्हटलं हे कसले चमत्कार या जंगलामध्ये होत आहेत हा. आणि माझ्या मनामध्ये भय दाटून आलं आणि मी काढता पाय घेतला, कसाबसा करून मी दत्तधुनी आश्रमामध्ये जाऊन पोहोचलो. अंबाजीचं दर्शन घेऊन मुंबईत आलो. आता काही वर्षांपूर्वी अंबाजीचे जे मुख्य पुजारी होते त्यांनी मला सांगितलं प्रमोद भाई अगले पूनम पे आप आओगे, वो शाकंभरी पूनम है, मातेचा वाढदिवस आहे, उस दिन आप जल्दी आ जाइए, आपको तुम्हाला मी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये घेऊन जातो, आपण स्वतः त्या ठिकाणी मातेची अभिषेक पूजा करा. असं बोलून मी शाकंभरी पौर्णिमेला तिकडे जाऊन पोहोचलो. तेव्हा त्यांनी मला आतमध्ये गाभाऱ्यात नेऊन माझ्याकडून सागर संगीत मातेची अभिषेक पूजा करून घेतली. आणि त्यावेळेला ते सांगत होते या दिवशी माता या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही या मातेचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतोय. आणि ही माता जरी अंबाजी हिचं नाव असलं तरी या अंबाजीचं खरं नाव हे चंद्रभागा आहे आणि 51 शक्तिपीठांपैकी ते एक शक्तिपीठ आहे. हनुमान जयंतीचा प्रसंग होता आणि हनुमान जयंतीच्या वेळेला मी 1200 पायऱ्यांवर जाऊन पोहोचलो. तत्पूर्वी एका प्रलयामध्ये मला एका साधूंनी त्या 1200 पायऱ्यांच्या इथून दरीमध्ये उतरवलं होतं. मनामध्ये एक विचार आला की आपण या गिरनार पर्वतावर कोणत्याही रस्त्याने आणि कसंही जाऊ शकतो. या गोष्टीची मला विस्मृती झाली की मला नेणारे प्रत्यक्ष ईश्वर आहे.
आणि त्या अहंकाराने माझा बळी घेतला. मी 1200 पायऱ्यांवर आलो आणि तेव्हा त्या दरीमध्ये उतरायला सुरुवात केली. हा गिरनार पर्वत 3500 फुटापेक्षाही उंच. जेव्हा चंद्र एका बाजूला प्रकाशित होतो ते नॅचरली डोंगराच्या एका बाजूला चंद्रप्रकाश असेल, दुसऱ्या बाजूला अंधकार. जेव्हा तो चंद्र डोंगर माथ्यावर येईल तेव्हा डोंगराच्या दोन्ही बाजूला तुम्हाला चंद्रप्रकाश दिसेल. त्या दरीमध्ये मी उतरत होतो, तिकडे संपूर्ण अंधकार होता आणि दिवसा डोळ्या सुद्धा त्या रस्त्याने जायला माणसं धजावत नाही, कारण ते नेहमी स्वापदांचा त्या ठिकाणी वावर असतो. 10-12 जण हातामध्ये काठ्या घेऊन ज्या रस्त्याने जात असतात. त्या दरीमध्ये मी उतरायला सुरुवात केली आणि उतरायला सुरुवात केल्यानंतर हातामध्ये काठी नाही, टॉर्च नाही, मोबाईलच्या प्रकाशामध्ये सुरुवात केली खरी, पण थोड्याच वेळात मी रस्ता चुकलो आणि दरीमध्ये घसपट मी खाली जाऊ लागलो. अंगाला काटे कुडे दगडधोंडे लागू लागले आणि मनामध्ये प्रथमच भय निर्माण झालं. ते भय म्हणजे स्वापदांचं नव्हतं, तर ज्या जंगलामध्ये जर मी रस्ता चुकलो तर मला पहाट उजाडेपर्यंत त्या ठिकाणी मला प्रतीक्षा करावी लागणार होती आणि उजाडल्यानंतर रस्ता शोधून मला गुरुशिखरावर जाता येणार होतं. म्हणजे महाराजांच्या आशीर्वादाने जी ब्रह्ममुहूर्तावर माझ्याकडून सातत्याने अभिषेक पूजा करून घेतली होती त्याला मी मुकणार होतो आणि मी स्वतःचीच निर्भत्सना करू लागलो आणि अनंत भावे त्या दीनदयाळाला शरण गेलो की हे दयानिधी, माझ्यातून चूक घडलेली आहे, कृपा करून क्षमा करा आणि पुढला मार्ग दाखवा. दूरवर प्रकाश दिसला, त्या प्रकाशाच्या अनुरोधाने मी दरीमध्ये उतरत गेलो. बरंच अंतर पार केलं. त्यावेळेपर्यंत चंद्र डोंगर माथ्यावर आल्यामुळे मंदसा चंद्रप्रकाश पडलाय. तो एका गुंफेमधून प्रकाश बाहेर येत होता. जेव्हा मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो आणि खाली वाकून पाहिलं तेव्हा आतमध्ये एक साधू ध्यानावस्थेत बसलेले होते आणि असा साधूंना ध्यानातून बाहेर काढणं म्हणजे स्वतःला शापासाठी आमंत्रित करण्यासारखं होतं. तरी मी धीर करून नमो नारायण म्हटलं आणि 5 मिनिटं बसून राहिलो, पण आतून काही प्रत्युत्तर येईना. शेवटी मनामध्ये विचार केला, आपला रस्ता आपल्याला शोधून काढायचा आहे. असा विचार करून मी पुनश्च नमो नारायण म्हटलं आणि पुन्हा नमो नारायण म्हटलं आणि उठून उभा राहिलो आणि आतून प्रत्युत्तर आलं. थोड्याच वेळात ते उंचेपुरे गौरवर्णीय साधू बाहेर आले. त्यांच्या नजरेतून अपरिमित असं तेज बाहेर पडत होतं आणि त्या तेजाला तलवारीची धार होती. नुकतेच ते ध्यानातून बाहेर पडलेले होते. माझ्याकडे रोखून पाहत त्यांनी मला विचारलं, का जाना है? माझ्या तोंडातून शब्द निसटले, गुरुशिखर. मग मात्र त्यांनी 5 मिनिटं मला तासून घेतलं. गुरुशिखर कौन सा रास्ता जाता है? जो रास्ता गुरु ने दिखाया उस रास्ते से चलना सीखो. ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तकलीफ होती है. अच्छे शिष्य ऐसा बर्ताव नहीं करते जिससे अपने गुरु को तोशीस होते है. असं म्हणून त्यांनी 5 मिनिटं मला तासून घेतलं. 5 मिनिटानंतर मात्र त्यांच्या स्वरामध्ये मार्दव आला आणि म्हणाले, बेटा कुछ खाओगे क्या? म्हटलं नाही, मेरा पूनम का फास्ट है. मग त्याने विचारलं, कुछ पिओगे क्या? मी माझ्या सुकलेल्या ओठ्यावरून जीभ फिरवली आणि म्हटलं, चाय पिऊंगा. ते मंदपणे हसले आणि खाली वाकून गुंफेत शिरले. थोड्याच वेळात संन्यासी लोकांचे जे कप असतात तसे 2 वाफाळणाऱ्या कोरा चहा घेऊन 2 कपमध्ये बाहेर आले आणि म्हणाले, बैठो बेटा, आज हनुमान जयंती आहे, कुछ सत्संग हो जाए. आणि चहा पिता पिता सुसराव्य स्वरामध्ये हनुमंताचे दोहे आणि सत्संग त्यांनी सुरू केला आणि तो एवढा उच्च स्तराचा सत्संग होता की त्याच्यामध्ये वेळ काळ कशाचंही भान राहिलं नाही आणि आम्ही धावून निघालो. जेव्हा मला भान आलं तेव्हा मात्र माझी चुळबुळ चालू झाली आणि मी त्यांना म्हटलं, महाराज मुझे अभी आज्ञा दीजिए, आगे का रास्ता बताइए. बोला, इतनी भी जल्दी क्या है, और एक बार चाय पी लेते हैं. पुन्हा ते खाली वाकून गुंफेत शिरले. पुन्हा त्यांनी तो 2 कप वाफाळणारा चहा आणला आणि बाहेर बसून त्यांचा सत्संग चालू आहे चहा पिता पिता. पण मला सत्संगाचं काही त्यावेळेला लक्ष लागेना. मला वेध लागले होते गुरुचरणाचे, पण तिकडे दुर्लक्ष करीत त्यांनी त्यांचा सत्संग पुढे चालू ठेवला होता. थोड्या वेळानंतर मात्र ते थांबले आणि म्हणाले, बेटा देखो, इधर से ऊपर चढो, दाएं मुडो, बाएं मुडो. आणि ते पुढला रस्ता दाखवायला त्यांनी सुरुवात केली. नंतर आम्ही दोघं बसलो होतो, तिकडून ते मागे वळले. आमच्या पाठीमागे एक कातळ होता आणि कातळाच्या वरती गावाकडे करवंदाच्या जशा दाट जाळ्या असतात त्याची दाट जाळी होती. तिकडे त्यांनी बोट दाखवला आणि म्हणाले की उधर दिपडा बैठा था. दिपडा म्हणजे बिबळा वाघ. वो अभी अपने रास्ते से निकल गया, तुम अपने रास्ते से निकल जाओ, लेकिन ऐसा कर्म मत करो जिससे अपने गुरु को तकलीफ होती है. गुरु दत्तात्रेय गिरनार पे तुम्हें किस लिए बुला रहे, उसका ख्याल करो, उसके मुताबिक कार्य करो, असा त्यांनी पुन्हा उपदेश केला. आम्ही दोघेही उठून उभे राहिले. मी त्यांच्या चरणावर खाली वाकून वंदन केलं. त्यांनी मला आशीर्वाद दिला. मी कुतूहल म्हणून त्यांना म्हणालो की महाराज मुझे गुंफा में दर्शन करता है. त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटलं. बोला, बेशक करो. मी खाली वाकून गुंफेत शिरलो खरा, पण माझ्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आत जाऊन पाहिलं, कोणत्याही प्रकारचा चुला नव्हता, गॅस नव्हता, स्टोव्ह नव्हता, शेगडी नव्हती, पाणी नव्हती, भांडी नव्हती, चहा नव्हती, साखर पावडर नव्हती. संपूर्ण गुंफा रिकामी होती. पण 2 वेळा त्यांनी तो अमृत तुल्य चहा मला पाजला होता. ही ती अनुभूती होती. एप्रिल महिन्यामध्ये भर दुपारच्या उन्हामध्ये आम्ही
भरतवन सीतावन हनुमानधारा या मार्गाने मी जात होतो आणि उन्हामुळे संपूर्ण कातळ तापलेला होता आणि मी एके ठिकाणी झाडाखाली बसलेलो आहे आणि मागे माझी नजर गेली. एक वाटसरू संपूर्ण शुभ्र वस्त्रामध्ये खाली उतरत होते आणि हातापायांच्या चवड्यावर चालणाऱ्या त्या माणसाला पाहून मनामध्ये कुतूहल जागृत झालं. आणि आपण बऱ्याच वेळेला वणीला जातो किंवा जीवदानीला आम्ही जातो किंवा कुठे दत्तस्थानी किंवा कुठेही जाताना बरीच जण प्रत्येक पायरीला कुंकू लावून जाणारे पाहिलेले आहेत. म्हटलं असाच काहीसा हा प्रकार असावा. मी कुतूहल म्हणून त्या ठिकाणी थांबून राहिलो. संपूर्ण शुभ्र वस्त्र घातलेली आणि झोडी होती ती सुद्धा शुभ्र आणि ती कमरेला गुंडाळलेली आणि हातापायाच्या चवड्यावर चालणारा तो माणूस जसा जवळ आला ते मी पाहिलं सर्व शरीराला कुबड्या आलेला तो अष्टवक्री कुबड्या होता. त्यांचे केस नुसते अस्ताव्यस्त वाढलेले होते आणि भले मोठे बटबटीत असे डोळे, पण त्यांच्या डोळ्यात मधून मात्र तेजोवलय बाहेर पडत होते. ते येऊन माझ्या बाजूला बसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा थकल्याची मागमूस नव्हती. पण मला वाटलं एक माणुसकी म्हणून मी माझ्या झोळीतून पाण्याची बाटली काढली आणि त्यांच्या हातात दिली. त्यांनी माझ्याकडे मिस्किल नजरेने नजर टाकली आणि ती बाटली उघडली आणि तोंडाला लावली आणि रिकामी बाटली माझ्या हातात दिली. नंतर आमची वार्तालाप सुरू झाला. त्यांनी मला विचारू लागले, कुठून आला, काय करता, नोकरीधंदा काय, किती वर्षापासून गिरनारला येत आहेत. सगळ्या चौकशा त्यांनी चालू केल्या आणि चौकशा करता करता त्यांनी त्यांची झोळी उघडली आणि त्यातून सिगरेटचं पाकिट काढलं आणि सिगरेटचा धुवा माझ्या तोंडावर फेकायला सुरुवात केली. लहानपणापासून मला सिगरेटची नफरत, त्यामुळे मी म्हटलं चला आपण इकडून काढता पाय घ्यावा म्हणून उठून उभा राहिलो. आणि त्याच वेळेला त्यांचे शब्द माझ्या कानावर आदळले, इतने साल से तुम गिरनार पे आ रहे और फिर भी तुम्हारा फैक्ट्री चालू नहीं हुआ तो क्यों झक मारने के लिए गिरनार पे आ रहे क्या. असं बोलल्यावर मात्र मी उसळून गेलो. माझ्यातली गुरुभक्ती उफाळून बाहेर आली. बोला तुम क्या जानोगे, गुरुभक्ति क्या है, तुम खाली सिगरेट पियो, सिगरेट का धुआं छोड़ो, दारू पियो, यही तुम्हारा कर्म है. आणि मी अथवा त्यांना बोलू लागल्यावर त्यांनी वेड्यासारखी तिकडे मान झटकत हसायला सुरुवात केली. अत्यंत वेड्यासारखे हसत होते. हसता हसता एकाएकी ते अचंबित रीतीने अष्टवक्री माणसाला विपरीत अशा वेगाने उठून उभे राहिले. माझ्याकडे निरखून पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात मिस्किल हास्य होता आणि एवढी तेजोवलय होती. तुमने क्या देखा है बोला गिरनार, देखना है क्या गिरनार, आओ मेरे पीछे. आणि बाजूच्या दरीमध्ये ते उतरायला सुरुवात केली. जशी त्यांनी बाजूच्या दरीत उतरायला सुरुवात केली ते सहजगत्या खाली दरीत उतरत होते आणि त्या अष्टवक्री माणसाला पकडण्यासाठी मला धावपळ करावी लागत होती. अत्यंत मुश्किलीने मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि आम्ही दरीच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचलो. टोकापर्यंत जाऊन पोहोचल्यावर काही अंतर आम्ही पार केलं आणि त्यानंतर एक विवर लागलं. त्या विवरातून असा मी आत शिरली. मी भीत आत शिरलो त्यांच्या पाठोपाठ. बरंच अंतर पार केल्यावर आतमध्ये आम्हाला प्रकाश दिसला. कुठून तरी पाण्याचा टपटप पडणारा आवाज दिसला. पुढे जाऊन पाहिले ते एक प्रशस्त गुंफा होती. एक शिवलिंग तिकडे होतं आणि दगडाच्या कपारीतून पडणारं पाणी त्या शिवलिंगावर पडत होतं आणि त्या शिवलिंगाच्या समोर एक संपूर्ण शुभ्र जटाधारी असे संन्यासी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्या साधूच्या चेहऱ्यावर प्रखर असं तपश्चर्याचं तेज दिसत होतं. आम्ही दोघंही आत जाऊन उभं राहिलो आणि त्यांना आमची चाहूल लागल्यावर त्यांनी डोळे उघडले. त्यांनी डोळे उघडून पाहिल्यावर त्यांची नजर त्या अष्टवक्री कुबड्याकडे गेली. त्याबरोबर त्यांच्या नेत्रातून अश्रूचा महापूर सुरू झाला. अश्रूच्या धारा बाहेर पडू लागल्या आणि दोन्ही हात जोडून विनयाने ते उभे राहिले आणि त्यांना सांगतात की स्वामी किती काळ प्रतीक्षा करायला लावली, इतकी मला प्रतीक्षा करावी लागली, आज आपलं दर्शन होत आहे असं बोलून त्यांनी साष्टांग तिकडे दंडवत घातला. आणि माझ्या मनामध्ये विचार तरळत होते, एवढा तेजपुंज साधू आणि या यत्किंचित असा कुबड्याच्या चरणावर काय झुकलाय. आणि कुबड्या माझ्याकडे बघून अक्षरशः हसत होते. त्यांच्या नजरेमध्ये एक मिस्किल हास्य होतं. आणि मग त्या साधूंनी आम्हाला दोघांना बसण्यासाठी आसन दिलं आणि फलाहार आणून आमच्या समोर ठेवला आणि एखाद्या गूढ भाषेमध्ये त्या दोघांचं गहन विषयावर चर्चा चाललेली होती. आणि एवढ्या गूढ भाषेमध्ये त्यांची चर्चा चालली होती. दोघंही त्यामध्ये मग्न होते. चर्चा संपल्यावर त्यांनी आम्हाला पुन्हा कोरा चहा आणून दिलेला आहे आणि त्यावेळेला अष्टवक्री कुबड्या माठीमागे असलेल्या कातळाला जणू काय आपण लोडाला टेकून बसतो अशा स्टाईल मध्ये ते बसलेले आहेत. ऐस पैस बसले आणि चहाचे गुटके घेत आहेत. आणि त्याच वेळेला त्यांनी सिगरेट काढली आणि सिगरेटचा धुवा पुनश्च माझ्या तोंडावर फेकायला सुरुवात केली. पण आता मला त्याचं वावगं वाटत नव्हतं. ते एक मंदसा सुगंध त्यामधून येत होता. मी त्यांच्याकडे पाहता पाहता हळूहळू माझा धीर चेपला. माझी भीती कमी झाली आणि मी त्यांना शेवटी न राहून विचारलं, आप हो कोण. त्याबरोबर खळखळत निरागस हास्य तिकडे त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले आहे. मानेला झटके देत केस हलवत त्या ठिकाणी हसू लागले.
तुमने मुझे अभी तक पहचाना नहीं किया। आणि मग एकाएकी ते वेगाने बोलू लागले, मैं शंकर हूँ, मेरा नाम है शंकर। आणि एवढ्या जोरात ते हसत होते, त्यांच्या नेत्रातून येणारी ती तेजोवलय एवढी प्रखर होती की त्या ठिकाणी मी नतमस्तक झालो। ते एकाएकी उठून उभे राहिले, मी सुद्धा उठून उभं राहिलं। बोला, आओ देखो मेरे आंखों में, जणू काय अग्नीचा प्रलय त्यांच्या नजरेमध्ये दिसत होता आणि त्यामुळे माझं सर्वांग त्या ठिकाणी भयकंपित झालं। हळूहळू त्या रूपामध्ये बदल होत गेला आणि त्या नजरेमध्ये पाहतोय शुभ्र बर्फाच्छादित प्रदेश त्या ठिकाणी दिसतोय आणि शुभ्र धवल असं शिवलिंग त्यातून बाहेर पडत होतं आणि जणू काय त्या अवकाशाला गवसणी घालतंय अशा रीतीने त्याची वाढ होत होती। एकाएकी त्यांचे शब्द कानावर पडले की आता तरी मला ओळखलंस का? ओळख पटली होती आणि त्याच वेळेला त्यांनी माझ्या मस्तकी हात ठेवला। परमानंदाची टाळी लागली आणि कित्येक क्षण त्यातून मी बाहेर पडू शकलो नाही। जेव्हा बाहेर पडलो तेव्हा त्यांनी मला पुढील मार्गासाठी प्रेरित केलं, पुढलं तुझं कार्य कसं आहे आणि कोणत्या मार्गाने तुला पुढे जायचं आहे अशा रीतीने त्यांना मला प्रेरणा दिली। आणि मग त्या साधू बाबांना सांगितलंय, बच्चे को ऊपर तक छोड़ के आओ, आणि त्याने मला गुरु शिखराच्या रस्त्यावर नेऊन सोडलं। त्यातला सीझन होता आणि मे महिन्यामध्ये भरतवन, सीतावन, हनुमानदारा या मार्गाने मी भर दुपारचा चाललो होतो। सोमनाथून मी गंगाजळ वगैरे घेऊन आलो होतो आणि एवढा कातळ तापला होता की एके ठिकाणी मी झाडाच्या सावलीमध्ये असलेल्या एका पाषाणावर बसलो आणि झोळी उघडून पाणी पिण्यासाठी बाटली काढली। जशी मी बाटली काढली आणि बाजूच्या विशालकाय कातावर माझी नजर गेली, तिकडे एक वेडा बसलेला होता, अत्यंत केसवाणा असणारा तो वेडा। त्याला पाहून मी माझं पाणी पिणं आवडतं घेतलं आणि झोळी खांद्याला लावून उभा राहिलो। जसा मी उभा राहिलो त्या वेड्याने माझ्या समोरच 8-10 पावलं अंतरावर उडी टाकली आणि माझ्याकडे वाकुल्या दाखवत तो नाचू लागला। तो एवढा केसवाणा होता की कित्येक दिवसामध्ये त्यांनी त्याच्या अंगाला पाणी लावलेलं नाही हे दिसत होतं। केसांच्या जटा संपूर्ण धुळीने माखलेल्या होत्या, अंगावरचे फाटके कपडे त्याच्यावर धुळीचे थरच्या थर बसलेले होते, त्यामुळे त्याचा रंगही ओळखू येत नव्हता। हातापायाची वाढलेली नखं, हसले की काळे पिवळे दात दिसायचे, नाकातून पाणी गळते, ओठातून लाळ गळते, असं ते विद्रूप रूप पाहून मला त्याची शिसारी आली आणि मी विचार केला, चला आपण याच्या बाजूनी जावं। आणि मी बाजूने जायचा प्रयत्न करू लागलो, पण मी जसा पुढे जायचा प्रयत्न करत होतो तो वेडा तेवढंच अंतर राखून माझ्या पुढे नाचत बागडत पुढे चाललेला होता। मी जेवढा वेग वाढवत होतो तेवढंच अंतर राखून पुढे जात होता। मी जेवढा वेळ अधिकाधिक वेग वाढू लागलो, म्हटलं याला कसंही बाजूला करून आपण निघून जावं, पण मला ते शक्य होईना। शेवटी माझ्यातला अहंकाराने फणावर काढला की हा गिरनार पर्वत मी 1.5 तासामध्ये चढतोय, हा अहंकार होता। मला याचं विस्मरण झालं, हा मी चढत नसून महाराज मला चढवतायत। मी म्हटलं आता याला वायू वेगाने हरवतो आणि अत्यंत वेगाने मी चालू लागलो। पण मी एवढ्या वेगाने चालत होतो तरी तो सहजगत तेवढंच अंतर राखून चाललेला पाहून मन अचंबित झालं आणि प्रथमच मला थकल्याची जाणीव झाली आणि मला वाटलं की मी काय या माणसाला हरू शकत नाही। आणि मी त्याला म्हटलं, बाबा रे तू मोठ्या बाबाचं तू पुढे। तिकडे खोडियार मातेची एक छोटी घुमटी आहे आणि त्या घुमटीच्या बाजूला कातावर मी जाऊन बसलो तेव्हा मी प्रचंड दमलो होतो। आतापर्यंत महाराजांच्या आशीर्वादाने 227च्या घरामध्ये माझ्या गिरनार वाऱ्या झालेल्या आहेत, पण 194 या अखंड पौर्णिमा झालेल्या आहेत। पण आज मी पौर्णिमेला गेलोय आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराजांच्या आशीर्वादाने मित्रांबरोबर गिरनार चढायची तयारी होती आणि अशा जवळजवळ 10-12 माझ्या पौर्णिमा झालेल्या आहेत। पण मी कधी थकलेलो नाही, कारण मुंबईत गेल्यानंतर लगेच मी अलिबागला फॅक्टरीसाठी जायला माझी तयारी असायची। पण ह्या वारीला मात्र प्रथमच मला थकल्याची जाणीव झाली आणि मी त्या ठिकाणी बसलोय आणि झोळी उघडून मी पाण्याची बाटली बाहेर काढली। माझ्यापासून 8-10 फूट अंतरावर असलेला वेडा हा 2 डेंगातच माझ्या जवळ आला। मला वाटलं यालाही तहान लागली असेल, मी माझ्या हातातली बाटली त्या समोर धरली। त्याबरोबर त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि उघड्या झोळीतून जे गंगाजळाची बाटली जी मी सोमनाथून महाराजांच्या अभिषेकासाठी आणली होती, नेमकी तीच बाटली त्यांनी उचलून घेतली। मग मात्र माझ्या रागाचा पारा चढला, मी त्याला मारायला पुढे धावलो, शिव्याशाप देत पुढे सरकलो, पण तो दाद देईना, नाचतोय बागडतोय, त्याला अंगाला स्पर्श करणं मला शक्य होत नव्हतं। म्हटलं तुला पाहिजे ते हे पाणी घे, हे मी महाराजांच्या अभिषेकासाठी आणलेलं गंगाजळ, हे मला बाटली परत दे, पण तो द्यायला तयार नाही। डोक्यावर बाटली धरून नाचायला लागला। मी अक्षरशः त्याला मारायला पुढे धावत होतो, पण मला त्याला स्पर्श करण्याची इच्छा होईना आणि असा आमचा खेळ चालला असताना त्यांनी ती बाटली डोक्यावर धरून नाचतोय, एकाएकी त्यांनी ती बाटली उघडली, अर्ध गंगाजळ प्राशन केलं आणि उरलेलं गंगाजळ स्वतःच्या डोक्यावर ओतून घेतलं आणि रिकामी बाटली पायाशी टाकली। मग मात्र माझी मस्तकाची तिडक गेली। मी रागाच्या तिरमिरीत त्याच्या उठलो आणि त्याला शिव्याशाप देतच
झोळी खांद्याला अडकवली आणि अशा नजरेने त्यांना पाहत होतो की जणू काय मी तुला नजरेने भस्म करीन अशा आविर्भावामध्ये त्याच्याकडे पाहिलं आणि रागाने मी 8-10 पावलं पुढे गेलो असेल आणि पाठीमागे चिरपरिचित असे सुगंधाच्या लहरीच्या लहरी मागे उमटू लागल्या आणि त्या लहरी महाराजांच्या अस्तित्वाची ग्वाही देत होत्या, कारण तो सुगंध महाराजांच्या अस्तित्वाचा होता. मागे वळून पाहिलं ना महाराज दिसले ना तो वेडा. वेग गेला कुठे, संपूर्ण पठार त्याळून पाहिलं पण त्या ठिकाणी कोणाचाही मागमूस नव्हता. न म्हणाला ती रिकामी पडलेली गंगाजळची बाटली ही त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही देऊन जात होती. मग मी कोणाला शिवाशाप दिल्या, मी कळत नकळत मी माझ्या गुरु दत्तात्रयांना शिवाशाप दिल्या का हे लक्षात आल्यावर माझं संपूर्ण भान हरपलं. हातापायातले त्राण नाहीसे झाले. मी खाली बसलोय, स्पुंदून स्पुंदून रडतोय. चालण्याचं त्राण माझ्यामध्ये राहिलं नाही. अत्यंत मुश्किलीने आयुष्यात प्रथमच मी होलपटल्यासारखं गुरुशिखर गाठलं खरं, पण महाराजांच्या चरणासमोर जाऊन बसायचं धारिष्ट्य माझ्यामध्ये नव्हतं. एका कोपऱ्यात बसलोय आणि स्पुंदून स्पुंदून रडतोय आणि त्या दीनदयाळाची प्रार्थना करतोय की दयाने दे, माझ्यातून प्रमाद घडलेला आहे. मी आपल्याला शिवाशाप देऊन बसलोय, मी गुरुदोषी आहे, मला काही करून क्षमा करा. आणि मी अत्यंत मुश्किलीने देव मनाचा इया करत चरण पादुकांसमोर जाऊन बसलोय. समोर चरण पादुकांजवळ मी प्रार्थना करतोय आणि एकाएकी पाहतोय त्या चरण पादुकांवर बसलेला तो वेडा मला दिसतोय आणि त्याची नजर मला सांगते, अरे वेडा मी नाही आहेस तर वेडा तू आहे. जे देवाधिकांनाही कधी उमगलं नाही ते तुझ्यासारख्या मर्त्य माणसाला काय उमगणार, असे भाव त्यांच्या नजरेमध्ये होते. एकाएकी त्या वेड्याने आपलं रूप पाळण्याला सुरुवात केली आणि सुंदर मदन मोहनाचं रूप असलेल्या त्या त्रिगुणात्मक त्रैमूर्तीचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं आणि त्या ठिकाणी मी शरणागती स्वीकारली. बरीच जण मला विचारतात, तुम्हाला महाराजांचं दर्शन झालं मग आम्हाला होईल की नाही. जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला महाराजांचं दर्शन झालं असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये वसलेल्या त्या परमात्माला मी पाहतोय. तुम्हाला होणार नाही असं होऊच शकत नाही, पण त्यासाठी ती आर्तता बाहेर झिरपली पाहिजे. जसं आपली आई आपल्या लेकराला हाक मारते. गावा ठिकाणी एक आई आहे आणि तिने आपल्या मुलीचं लग्न करून दिलेलं आहे शहरामध्ये आणि तिच्या नवऱ्याने तिला प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि ती प्रसूतीच्या वेदनेने विवळते. एक होणारी आई आपल्या आईला साथ घालते, आई तू आहेस तरी कुठे, या वेदना या कळा मला सोसवत नाही. आणि गावा ठिकाणी झोपलेली तिची आई तडबडून जागी होते, नवऱ्याला उठवते आणि म्हणते, अहो तिकडे माझं लेकरू तडफडतोय, तुम्ही झोपलात काय. मग हे कोणतं टेलिकम्युनिकेशन आहे. एका आईला घातलेली साथ जर तिच्यापर्यंत पोहोचत असेल तर गुरुमाऊली कोटी कोटी आईची आई आहे, तिच्यापर्यंत आपली साथ पोहोचणार नाही असं होऊच शकत नाही. पण ती हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पाजळली पाहिजे आणि ही अनुभूती मला आली 99व्या वारीला. 99व्या वारीला आता सुरुवातीला सांगितलं तिकडे कोणत्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, पण आता मंदिर केलेलं आहे, स्लॅब टाकलेलं आहे, महाराजांची मूर्तीची स्थापना केली, लाईट लावलेले आहेत. पण महाराजांनी स्वतःला कडेगुलप्यात बंद करून घेतलेलं आहे. सकाळी 5-5:30 वाजता दत्तधुनी आश्रमातले पुजारी वरती येतात, लॉक उघडतात, आतमध्ये पूजा केली का लांबून तुम्हाला दर्शन दिलं जातं. संध्याकाळी 6-7:30च्या सुमारास पुन्हा ते पूजा उरकून 7च्या अगोदर दत्तधुनी आश्रमात जाण्यापूर्वी लॉक करतात आणि खाली जातात. जेव्हा 99वी वारी होती तर दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता पौर्णिमा संपत होती. म्हणून मी विचार केला आज आपण 6च्या अगोदर जाऊन तिकडे चरण पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि उद्या पुजाऱ्यांच्या समवेत जाऊन 5 वाजता अभिषेक करायचा असा विचार केला. आणि मी वेगाने गिरनार चढत होतो. अर्ध गिरनार मी चढून गेलो आणि समोरून माझे मित्र खाली उतरत होते आणि सत्संगामध्ये आम्ही दोघं असे नावून निघालो की वेळ काय कशाचं भान राहिलं नाही. जेव्हा भान आलं तेव्हा जवळजवळ 6 वाजायला आले होते आणि अर्ध्या तासामध्ये अर्ध गिरनार चढणं मला अशक्य कोटीतली गोष्ट होती. पण एक लेकरू आपल्या आईच्या भेटीला तडफडत होतं. मी घाईघाईत माझ्या मित्रांचा निरोप घेतला आणि वेगाने मी गिरनार चढायला सुरुवात केली आणि ऊर फाटेपर्यंत धावणं म्हणजे काय याची अनुभूती मला तिकडे आली. तिकडे 2 दरवाजे आहेत, एक दरवाजा तो गुरुशिखराकडे आणि दुसरा दत्तधुनी आश्रमाकडे. त्या दरवाजापर्यंत मी जाऊन पोहोचलो. तिथून हार्डली मला 6 ते 7 मिनिटं लागली असती गुरुशिखर गाठायला. पण माझं दुर्दैव समोर आडवं आलं. दोन्ही संन्यासी पुजारी तिकडे दत्त म्हणून माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मला पाहून ते हळहळले, म्हणाले
प्रमोद भाई थोड़ा ऊपर मिलते थे तो हम लोग ऊपर आके आपको दर्शन करवाते थे। खैर कोई बात नहीं, अभी हमारे साथ में चलो दत्त दुनी आश्रम में, कल सुबह हम लोग गुरु शिखर जाएंगे। मी त्यांना म्हणालो पर 3 बजे तो दत्त दुनी आश्रम में पूनम खत्म होती है बोला, लेकिन दत्त दुनी आश्रम में भी तो दत्तात्रय भगवान है। मलाही ते ज्ञात होतं, तरी सुद्धा पादुकांचं वेळ असं होतं की डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। त्या पुजाऱ्यांनी मला जवळ घेतलं आणि जबरदस्ती दत्त दुनी आश्रमामध्ये घेऊन गेले। आरती वगैरे झाली, पूजा झाली, नंतर त्यांनी प्रसाद घ्यायला लावला आणि त्यांच्या समोर त्यांनी वळकटी टाकून दिली। बोला सो जाइए कल सुबह जाते, पण मला झोप लागणं शक्य नव्हती। रात्री 12च्या सुमारास दत्त दुनी आश्रमामधून मी बाहेर पडलो। चंद्रप्रकाशात गुरु शिखराकडे पाहतोय आणि आर्तपणे गुरुबावलीला साथ घालतोय की गुरुबावली माझ्या संकल्पामध्ये काय विघ्न आलं, आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद अंतःकरणाला भिडला आणि मी वेड्यासारखा गुरु शिखराच्या दिशेने धावत सुटलो। तिकडे नॅचरली भलं मोठं लॉक शटरला लावलं होतं, आतमधला लाईट बंद केलेला होता, पण मी लहान मुलासारखे चाळे करू लागलो। ते लॉक तोडायचा प्रयत्न केला पण ते लॉक दाद देईना। शेवटी शटरचा हात लावले आणि शटर खेचायला लागलो, पण शटर दाद देईना। शेवटी मी शटरवर माझं डोकं आपटून घेऊ लागलो, पण कुठेही फट पडेना। शेवटी मी शटरच्या खाचेला हात धरून वरती चढून गेलो। म्हटलं वरती एखादी जर गॅप मिळाली तर त्या गॅप मधून आपलं शरीर आत फेकायचं आणि गुरुबावलीच्या चरणापाशी नतमस्तक व्हायचं, पण वरती कुठेही गॅप मिळाली नाही। शेवटी असहाय्य झाले, खाली उतरले, दोन्ही हात शटरच्या हात घातलेत आणि आतमध्ये हात घालून मी गुरुमाऊलीला साथ घालतोय की गुरुमाऊली असा अवेअर करू नको, या लेकराला जो दर्शन हवंय आणि आत हात फिरतायत। एकाएकी माझ्या फिरणारा हातांना उष्ण चरण कमल लागू लागले। कित्येक क्षण त्या चरणावरून माझे हात फिरत होते। जिथून साधारण 7-8 फूट अंतरावर चरण पादुका आहेत। एकाएकी त्या चरण पादुकांच्या इथून शुभ्र प्रकाशाची वलयाच्या वलय बाहेर पडू लागली। संपूर्ण गुरुशिखर हे सुगंधाच्या लहरीने न्हावून निघालं आणि सुंदर रूप असलेल्या त्या दीनदयाळाचं त्या ठिकाणी मला प्रत्यक्ष दर्शन झालं। म्हटलं तर संपूर्ण माझ्या मीपणाचा अहंकाराचा चक्काचूर झाला। प्रत्येक पायरीकडे त्यांनी तावून सुलाखून दत्तभक्ती म्हणतो ना आपण, सर्वात कठीण एवढी कठीण असते की तुमच्या लंगोट सुटेपर्यंत परीक्षा घेतात। बाकी सर्व दैवत तुम्हाला सहजगत्या साध्य होती, तुमची मनोवांछित इच्छा ते पूर्ण करतील, पण ज्ञान आणि वैराग्य देणारं दैवत म्हणजे दत्तप्रभू आहे। आणि या ठिकाणी जर तुम्हाला मोक्ष पाहिजे, मोक्ष म्हणजे तरी काय, मोहाचा क्षय तोच मोक्ष। मग हा कसा होईल, त्यासाठी महाराजांची परीक्षा असतात। त्या अक्षरशः पाण्यामध्ये तुम्हाला बुचकळून काढतात, नाकातोंडात पाणी गेलं आणि आपल्याला वाटलं आता आपण मरणार, त्याच वेळेला ते अलगद बाहेर काढतात आणि आपण हुश वाचलो रे म्हणेपर्यंत पुन्हा बुचकळून काढतात। हा त्यांचा खेळ अविरत चालू असतो। हे कशासाठी, तुमच्या आत्म्याच्या भोवती असलेला षड्रिपूंचा कचरा काढून टाकण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न असतात। जेव्हा हा षड्रिपूंचा कचरा नाहीसा होतो तेव्हा तुमचा आत्मा कसा होतो, हलका होतो। बलून सारखा हलका झाला का आपण म्हणतो तो वरती गेला, वरती गेला म्हणजे म्हणतो आम्ही स्वर्गात गेला, सप्त लोकामध्ये गेला। आणि या हेच षड्रिपू जेव्हा जळमटासारखे तुमच्या आत्म्याभोवती असतात तेव्हा त्याला जडत्व येतं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तो पुन्हा खाली जातो, मग आपण म्हणतो नरकामध्ये गेला। मग नरकामध्ये गेलेला आत्मा याच्यापासून दूर करण्यासाठी ते 84 लक्ष योनीतून फिरवतात, म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ सोल झालं। आणि अशा रीतीने तो आत्मा पुन्हा येतो आणि पुन्हा मनुष्य जन्माला आल्यानंतर पुन्हा कर्माचा सिद्धांत येतो आणि मग कर्माच्या याच्याप्रमाणे तुम्हाला मोक्ष मिळतो। स्वर्गामध्ये गेले देव म्हणून जरी गेले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही, त्यांना पुन्हा मनुष्य जन्मात येऊन मोक्ष घ्यावा लागतो। आताच आपण जर मनुष्य जन्माला आलेलो आहोत तर आताच आपण चांगलं कर्म करून का याच्यापासून दूर होऊ नये, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून का दूर होऊ नये, आणि आपण हाच चांगला साधा सोपा मार्गाने आपण जीवनामध्ये पुढे जाऊया। केवळ महाराजांनी केलं म्हणून हे घडलेलं आहे, अन्यथा होणार नाही याची पूर्ण खात्री पटली। आतापर्यंत महाराजांनी जवळजवळ अखंड पौर्णिमा म्हणून 194 करून घेतलेले आहेत, पण त्याच्या जोडीला 167 सोमनाथ वाऱ्या झालेल्या आहेत। मग दोघांमध्ये ही तफावत का? दर पौर्णिमेला तर मी गिरनारला जातोय, जेव्हा मी माझ्याकडे 1500 रुपये असले का माझी गिरनार वारी व्हायची, आणि 2000 रुपये असले का गिरनार आणि सोमनाथ व्हायची। पुढे जायला 500 रुपये नव्हते, त्यामुळे माझ्या काही सोमनाथ वाऱ्या घडल्या नाहीत, पण महाराजांनी अखंड अशा गिरनार वाऱ्या करून घेतलेल्या आहेत। ज्या माणसांनी एकेका फॅक्टरीचं रेंट त्यावेळेला मी 1.5 लाख देत होतो, अशा 3-3 फॅक्टऱ्या, स्वतःची फॅक्टरी वेगळी, रॉ मटेरियलचा खर्च वेगळा, वर्करची सॅलरी वेगळी, एवढ्या ह्याच्यामध्ये वावरणारा माणूस गिरनारला जाण्यासाठी 1500 रुपयांसाठी मोताद झालेला। सुरुवातीला फॅक्टरीतले ड्रम विकायचे आणि गिरनार गाठायचे, शेवटी ड्रम विकायला ड्रम शिल्लक राहिले नाही।
मग बायकोनी मदत करायला सुरुवात केली. तिला वाटलं की गिरनारला जाऊन काही मिळत नाही, असं होऊच शकत नाही, आज ना उद्या याची चांदी होईल. पण दुर्दैवाने तिचा भ्रमनिराश झाला, कारण मी महाराजांकडे काय मागितलंय हे तिला आजही ज्ञात नाहीये. त्यामुळे तिने हात वर केले, तुम्ही जाणा, तुमचे गुरु दत्तात्रय जाणा, मी संसारातले 1500-2000 काही तुम्हाला देणार नाही. मग हरिद्वारून एखादा संन्यासी येतोय, एका स्वामी भक्ताकडे एन्व्हलप देतोय, तुला हा दत्त भक्त भेटेल त्या तीर्थाटनासाठी दे, आणि असे पैसे माझ्याकडे यायचे आणि मी गिरनार गाठायचे. दर महिन्याचं गुरुचरित्राचं पारायण फॅक्टरीच्या बाजूला असलेल्या छोट्याशा औदुंबरापाशी आणि पारायण करून मी गिरनार गाठत होतो. एका वेळेला गिरनार पारायण करून मला मुंबईला यायचं होतं आणि गिरनार गाठायचं होतं. पारायण करून मी सेलटॅक्सची फाईल मी चौलच्या घरामध्ये चाळत होतो. 2350 रुपये निघाले आणि माझी गिरनार वारी झाली. एका वारीला खिशामध्ये पैसा नाही. सकाळी बायको उठली, ऑफिसला निघून गेलेली, घरामध्ये चरण पादुकांचा फोटो, त्याच्यावर हात ठेवून रडतोय की गुरुमाऊली, माझ्या तुझ्या चरणापाशी यायचं पण माझ्याकडे पैसे नाहीत, काय करू. रडता रडता माझं लक्ष माझ्या बोटातल्या अंगठीकडे गेलं आणि त्याही प्रसंगी मी असलो, अरे वेळा रडतोस का, तुझ्या बोटात तर अंगठी आहे. आणि आयुष्यात प्रथमच मी गिरनार सोनाराकडे गेलो, अंगठी गहाण टाकली आणि गिरनार गाठली. गिरनारून आलो, एका पार्टीकडून 50,000चं येणं होतं, ते 50,000 आले. म्हटलं हे पैसे फॅक्टरीत टाकायच्या अगोदर पहिले आपली अंगठी सोडून घ्यावी. ती अंगठी सोडून बोटात घातली तेव्हा कोण आनंद झाला. तो आनंद अंगठी परत मिळाल्याचा नव्हता, एका वारीची तरतूद बोटात आहे, हा तो आनंद होता. एका वारीला खिशात पैसा नाही, राजकोट पर्यंत तिकीट ओळखीच्या एजंटनी काढून दिलेलं. पण काय करावं ते कळत नव्हतं. म्हटलं चला राजकोट पर्यंत जाऊ. पुढे राजकोटला जाऊन पोहोचलो. तिथे वेरावळ बसमध्ये बसलोय. कंडक्टर जवळ येऊ लागला, घशाला कोरड पडली. असा प्रसंग आयुष्यात कधी घडलेला नव्हता. म्हटलं आता काय करावं. त्याला म्हणावं माझ्या हातातला घड्याळ घे पण मला पुढे जाऊ दे. कंडक्टरने तिकीट विचारलं, तोंडात शब्द निसटले एक वेरावळ. त्याने तिकीट काढून दिलं. आता पैसे द्यायचे, पुन्हा नाटक करायला पाहिजे होतं. फाटक्या विजारीच्या खिशात हात घेतलाय, पण नाटककार दुसरा होता. हात बाहेर आला आणि 500 रुपयाची नोट हातामध्ये. ती त्या कंडक्टरला दिली. उरलेले पैसे घेतले आणि सोमनाथ गाठला. सोमनाथच्या पिंडीवर रागाने डोकं आपटून घेतलं. म्हटलं मलाही तुझ्या इझी नको, मला माझ्या कष्टाला यश दे. सर्व पैसे अभिषेकाला वापरून टाकले, फक्त जुनागडला येण्यापुरते पैसे खिशात ठेवले. वेरावळ बस स्टँडवर बस पकडली, जी जुनागड एसटी स्टँडवर आली. स्टँडवर मी खाली उतरतोय तर त्या ठिकाणी एक संन्यासी दत्त म्हणून हजर माझ्याकडे भिक्षा मागू लागले. मी म्हटलं खिशात काय चिल्लर आहे ते काढून द्यावी. सगळी चिल्लर काढली, त्यांना देतोय. म्हटलं पैसा नाही चाहिए. तो ऐकायला तयार नाही. मुझे कुछ खिलाव, तो ऐकायलाच तयार नाही. शेवटी तो वैतागला आणि म्हणाला, अरे भाई 2 दिन हो गए मैं भूखा है, मुझे कुछ खिलाव. आणि मग माझ्या लक्षात आलं मी 2 दिवस उपाशी होतो. त्याच्या हट्टाखातर एसटीच्या कॅन्टीन मध्ये घेऊन गेलो. त्यासाठी एका प्लेटची ऑर्डर दिली. तो बोला मैं अकेला नहीं खाएगा, तुमको भी खाना पडेगा. त्यांनी स्वतः 2 प्लेटची ऑर्डर दिली. त्याच्या हट्टाखातर 2 घास कसेबसे पोटात टाकले. म्हटलं आपला इज्जतीचा फालुदा इकडेच होणार आहे. काउंटरवर गेलो, पुन्हा नाटक करतोय. फाटक्या विजारीच्या खिशात पुनश्च हात गेलाय. पण म्हटलं तर नाटककार दुसरा आहे. हात बाहेर आला, पुन्हा 500 रुपयाची नोट हातामध्ये. एक सायन्सचा स्टुडंट प्रत्येक गोष्ट कन्फर्मेटरी टेस्टशिवाय पुढे जाणार नाही, त्याच्या बाबतीत घडणाऱ्या घटना होत्या. ते पैसे त्याच्याकडे दिले, उरलेले पैसे घेतले. समोर संन्यासाकडे नजर गेली. तो मिस्किल नजरेने माझ्याकडे बघून हसत होता. रागाचा पारा चढत गेला. रागाच्या तिरमिरीत धावतच गुरुशिखर गाठलं. सगळे पैसे महाराजांच्या चरणावर फेकले. म्हटलं मला तुझे पैसे नकोत, मलाही अपमानास्पद जीवन नकोय. आणि एवढ्या रागामध्ये मी महाराजांच्या चरणावर डोकं आपटून घेतलं की कपाळावर जखम झाली. ओळखीचा बसवाला होता, कसाबसा करून मुंबई गाठली. बायकोनी दरवाजा उघडला. पाहते आहो तुमच्या कसली जखम झाली. निरखून पाहते ते चरण पादुका उपटल्या होत्या. 7 दिवस झाले. ते अधिकाधिक वृद्धिंगत होत गेले आणि 7 दिवसानंतर अंतर्देहात विलीन झालं. केवळ त्यांनी केलं म्हणून हे झालं, अन्यथा हे ओढ नाही याची खात्री पटली. पूर्णपणे अहंकाराचा मीपणाचा चक्काचूर केला. आई बाप भाऊ बहीण बायको मुलं सगळी नाते एका बाजूला आणि गुरुचं नातं एका बाजूला. निरपेक्ष प्रेम कोणी करावं ते गुरु दत्तात्रयाने याची पूर्ण खात्री पटली. त्यानंतर त्यांनी एक एक कार्य करायला सुरुवात केली. आज 108 पौर्णिमा झाल्या. सत्यदत्त पूजा आणि दत्तयाग कर. त्याच्यानंतर महादत्तयाग करायला सांगितला. 108 सोमनाथ वारा झाल्यावर अतिरुद्र करायला सांगितला.
मला वाटलं 7 लाखाच्या घरामध्ये आम्ही महादत्याग केला होता, 7-8 लाखाच्या घरामध्ये काम असेल म्हणून आम्ही पुन्हा त्याच्या तयारीला लागलो. गोडबोले शास्त्री जे साताऱ्याचे आहेत आणि शृंगेरी पीठाशी संलग्न आहेत, तर त्यांच्याशी आम्ही विचार विनिमय केला. ते म्हणाला 14-15 दिवसांचा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी जेव्हा 108 ब्रह्मवृंद लागतील आणि 70 ते 75 लाख रुपये खर्च येईल म्हटल्यावर सगळ्यांचे धाबे दणाडले. मित्र म्हणू लागले, बाबा हे आपलं काम नाही. म्हटलं, बाबा रे आपलं काम नाहीच आहे, सेवकांचं काम काय गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं. मग आम्ही सगळे त्या तयारीला लागलो आणि महाराजांनी 4 कॉन्सेप्ट दिले होते. एक वाम मार्गाचा, वाईट कर्माचा पैसा घ्यायचा नाही, तर स्वेच्छेने दिलेलं दान आणि भिक्षेद्वारे मिळालं दान याद्वारे कार्य करायचं होतं. पहिले 2.5 महिने आम्ही वेड्यासारखे धावतोय. 2.5 महिन्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन जमा झालं होतं 2.5 लाख रुपये. मग आमची रुईया कॉलेजमध्ये मीटिंग होती. 50-60 कार्यकर्ते मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर सर्व कार्यकर्ते तिकडे जमा झाले आणि सगळे म्हणू लागले, इथे 11,000 रुपये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन ठेवावं लागेल तरच हे कार्य होईल. म्हटलं, महाराजांनी सांगितले सामान्य लोकांनी केलेला असामान्य याग व्हायला पाहिजे. एखाद्या सामान्य भक्ताला जर वाटलं या ठिकाणी पार्टिसिपेट व्हावं तर त्यांनी कोणत्या प्रकारे व्हावं. तर मग म्हणे तुमचं हे कार्य होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हटलं, तुम्हाला जर विश्वास नसेल तुम्ही बॅकआउट व्हा, मी महाराजांची झोळी खांद्याला अडकवून एक कार्य करेन. मग मित्र म्हणाले, नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि पुढल्या 2.5 महिन्यामध्ये आमचे 90 प्रवचनाचे कार्यक्रम झाले. सकाळी लाडकारंजा, दुपारी नागपूर, संध्याकाळी वर्धा, एकेका दिवसात 3-3 प्रवचनं अशा रीतीने कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत होतो. पहिल्या 2.5 महिन्यामध्ये आमचं कॉन्ट्रीब्युशन होतं 2.5 लाख रुपये. आम्हाला 70-75 लाख हवे होते आणि दुसऱ्या 2.5 महिन्यामध्ये आम्ही 90 प्रवचनाद्वारे 1 करोड मध्ये जाऊन पोहोचलो होतो. ही ती अनुभूती आहे. मग विचार पडला, या ठिकाणी 25 लाख आलेले आहेत, ते काय करायचे. ज्या माणसांनी औरंगाबाद, वालूस सारख्या ठिकाणी एशियातल्या लिडिंग कंपनीचा केमिकल प्लांट चालवलेला तो माणूस स्वतःचा केमिकल प्लांट चालू शकलो नाही. याचं कारण त्या ठिकाणी एका तपस्व्याची तपोभूमी, ती फॅक्टरीची जागा आणि त्या ठिकाणी दैदिप्यमान शक्ती असलेलं शिवलिंग धडकलेलं आहे आणि त्या ठिकाणी शिवदत्त मंदिराची उभारणी कर म्हणून महाराजांनी सांगितलं. आणि हे सर्व कार्य आम्ही भिक्षेद्वारे करायचं होतं. वाममार्गाचा पैसा घ्यायचा नव्हता. एका खासदारांनी सांगितलं आम्ही 40 लाख देतो, पालकमंत्री म्हणाले 30 लाख देतो. नाही म्हटलं, आम्हाला हे भिक्षेद्वारे उभं करायचं आहे. आणि 1.5 वर्षामध्ये दैदिप्यमान असं शिवदत्त मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. त्याच्यानंतर दर महिन्याला तिकडे यज्ञ होत आहेत आणि जवळजवळ आतापर्यंत 6 मेडिकल कॅम्प झालेले आहेत. आता आम्ही दर महिन्याला त्या ठिकाणी यज्ञाच्या बरोबर मेडिकल कॅम्पही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि अशा रीतीने हे सर्व कार्य महाराज त्या ठिकाणी करून घेत आहेत. आपल्या सर्वांना आता 20 तारखेला आम्ही पुरुषोत्तम याग आहे, त्याच्यानंतर असे विविध प्रकारचे याग आहेत आणि एक क्रांतीसूर्य याग म्हणून आम्ही आता नोव्हेंबरमध्ये याग करणार आहोत. एक याग करणार आहोत. हा सर्व हुतात्मा लोकांसाठी, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केलेलं आहे, त्यांच्यासाठी हा यज्ञ असेल. आणि अशा रीतीने यज्ञ त्या ठिकाणी आम्ही करतोय आणि मेडिकल कॅम्प्स करतोय. हे सर्व कार्य आम्ही भिक्षेद्वारे करतोय. यथाशक्ती यथामती जर आपली इच्छा असेल तर महाराजांच्या झोळीत दान देऊन या कार्याला हातभार लावा. ओम भवती भिक्षां देई. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. आपण सर्वजण बसूनच दत्तात्रयांची आरती करणार आहोत आणि त्याच्यानंतर एक छोटस निवेदन आहे सर्वांना की आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात. आता जर आपण पाहिलं, आपण जी तरुण पिढी आहे ती ज्या रीतीने व्हॉट्सअप आणि बाकीच्या गोष्टींकडे वळली आहे, हे कुठेतरी आपलं उत्तरदायित्व आहे की त्यांना योग्य मार्गावर आणणं. तुम्ही पालकांनी मुलांमध्ये असे संस्कार करा की चांगल्या रीतीने आपली हिंदू संस्कृती एक जाज्वल्य संस्कृती आहे आणि त्याचा सर्वांना अभिमान असतो. त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना